संसद भवनाचं पूर्णपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या कामामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, जे पुण्याचे सुपुत्र आहेत, कोथरूड मतदारसंघामध्ये राहतात आणि ज्यांच्या अभिनंदनासाठी संपूर्ण काय प्रोजेक्ट आहे तो पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आला आहेत, ते आदरणीय विनायक देशपांडे साहेब. खरं तर हा कार्यक्रम 2.5 दिवसामध्ये ठरला. गुरुवारी दुपारी जावडेकर साहेबांनी मला फोन केला की डॉक्टर बुटाला आपल्याला अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यायचा आहे, ताबडतोब तुम्ही सगळी तयारी करा. पण नुसतं सांगितलं नाही तर बरोबर गुरुवारी दुपारी ज्या दिवशी आम्ही हॉल बुक केला त्या दिवशीपासून साहेबांनी स्वतः पर्सनल लक्ष घालून बारीक सारीक गोष्टीमध्ये लक्ष घातलं आणि खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम जरी स्मार्ट पुणे फाउंडेशनला आम्हाला घ्यायला परवानगी दिली असेल तरी साहेब मी आपले मनापासून आभार मानतो की तुम्ही घ्यायला सांगितलं नाही तर तुम्ही खंबीरपणे पाठीमागे राहिलात आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये आपण अतिशय पत्रक कसं केलं, बॅनर कसे केलेले आहेत, कोणाकोणाला बोलवायचं आहे, इतका बारीक तपशिलासकट आम्हाला मार्गदर्शन केलं आणि स्मार्ट पुणे फाउंडेशनला आपण ही संधी दिली त्याबद्दल मी मनापासून स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने आपला आभार मानतो. त्याचबरोबर आपण सगळ्यांनी पत्रकामध्ये वाचलं असेल की देशपांडे साहेबांची मुलाखत कोण घेते हे एक वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण बिल्डिंग, त्याचं आर्किटेक्चर आणि तेवढ्या क्षमतेचा नवीन पिढीतला माणूस कोण असेल तर तो आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की सुधीर गाडगीळ हे संपूर्ण देशाला माहिती आहेत, निवेदनकार म्हणून, मुलाखतकार. त्यांचे चिरंजीव केतन हे स्वतः आर्किटेक्ट आहेत, ते मुलाखती घेतात आणि ते देखील या ठिकाणी आले. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. स्मार्ट पुणे फाउंडेशनचे पडद्या पाठीमागे जे सगळं बघतात स्वतः सीए आहेत असे सेक्रेटरी रोहित शहा. या कार्यक्रमासाठी कोथरूड नव्हे तर पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळ्या क्षेत्रातील दिग्गज म्हणजे IT मध्ये आहेत, शिक्रापूरकरचे आहेत, कला क्षेत्रामध्ये आमेजी आहेत आणि प्रत्येक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले या ठिकाणी लोक आलेत. मी नावं घेतली तर ते 22-24 क्षेत्र आहेत, माझ्याकडे यादीच आहे आता. पण या सगळ्या क्षेत्रातले दिग्गज या ठिकाणी आलेत. याचा अर्थ ह्या कार्यक्रमाची गरज आणि ते पुणेकरांना ऐकायचंय हे यातून हा मेसेज जातो असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. स्मार्ट पुणे फाउंडेशनची स्थापना 2016 साली झाली. त्यानंतर सातत्यानं वेगळे वेगळे कार्यक्रम, रोज रुटीन जे असतात ते कार्यक्रम कराच, पण जावडेकर साहेबांनी सांगितलं की वेगळे कार्यक्रम करा की ज्याचं लोकांना ज्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचे कार्यक्रम करण्याची साहेबांनी आम्हाला सूचना केली. त्याप्रमाणे पहिल्या वर्षी आम्ही दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मेघा डोळ्यांचं शिबिर घेतलं. त्यामध्ये 10 तिरळ्या मुलींच्या डोळ्याची ऑपरेशन फ्री केली, 110 मोतीबिंदूची ऑपरेशन केली, 900 पेशंट तपासले आणि या सगळ्यांच्या करण्याचं काम आम्ही शुभारंभाचं त्या स्मार्ट पुणे फाउंडेशनचा पहिला कार्यक्रम घेतला. त्यानंतर स्मार्ट पुणे फाउंडेशनमधून दुसरा कार्यक्रम काय घेतला असेल तर जी मुलं रात्रीच्या शाळेमध्ये जातात, दिवसभर काम करतात आणि ज्यांना शिक्षण घेणं जरा अवघड जातं, सरस्वती मंदिर शाळेमध्ये 500 मुलांना पूर्ण वर्षाची पुस्तकाचे सेट, वह्यांचे सेट आम्ही त्या देखील स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने दिली. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी रिक्षावाल्यांच्या जीवाला धोका होता, प्रवाशांना धोका होता, त्यावेळी असं लक्षात आलं की मध्ये ते सुरक्षा कवचचे पडदे, त्यांना मास्क, कॅप आणि सॅनिटायझर दिल्याशिवाय सुरक्षितता अजून वाढणार नाही. कोथरूड भागातल्या 300 रिक्षा चालकांना स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने सर्व साहित्य आम्ही त्यावेळेस दिलं. चौथा उपक्रम केला असेल तर कोविडच्या काळामध्ये जे स्वच्छतेला आपण घरातून बाहेर पडत नव्हतो, आपला कचरा पण उचलणार, तर कोथरूड भागातल्या 450 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव आम्ही केला. आणि असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम करताना कालच आम्हाला साहेबांनी हा कार्यक्रम करण्याची संधी दिली. मी आपल्याला मनापासून साहेब पुरत एकदा धन्यवाद देतो की आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची आम्हाला संधी दिली आणि पुणे क्षेत्रातले वेगळे सगळे दिग्गज या ठिकाणी आलेत. आपल्या सगळ्यांना मी स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीने धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर. या ठिकाणी आलेल्या अतिथींचा यथोचित सन्मान ही आपली रीत आहे, परंपरा आहे, ही पुण्याची संस्कृती आहे, आपण सर्वजण जाणता. आणि म्हणूनच
मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे. सर्वप्रथम सन्माननीय खासदार प्रकाशजी जावडेकर यांचा सन्मान CA रोहित शहा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रोहित शहा साहेबांच्या हस्ते या ठिकाणी माननीय खासदार प्रकाशजी जावडेकर साहेब यांचा सन्मान संपन्न होतो आहे. यानंतर सन्माननीय जावडेकर साहेबांना मी विनंती करतो त्यांनी प्रसिद्ध वास्तुविशारद श्री केतनजी गाडगीळ यांचा या ठिकाणी सन्मान करावा. श्री केतनजी गाडगीळ यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि जे नाव पुणेकरांसाठी प्राईड आहे असे सन्माननीय विनायकजी देशपांडे यांचाही सत्कार सन्माननीय खासदार प्रकाशजी जावडेकर साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. कंट्रोल, कोऑर्डिनेशन, मायक्रो प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, बिहेवियर आणि त्याचबरोबर या सगळ्याला जोडणारी गोष्ट म्हणजेच विनायकजी देशपांडे. एवढं जरी म्हटलं तरी पुष्कळ आहे, कारण कुठल्याही गोष्टीचं नियोजन असल्याखेरीज ती गोष्ट व्यवस्थित होत नाही. आणि आज सगळ्या जगाला आणि जगातल्या सगळ्या भारतीयांना अभिमान वाटावा अशी संसद उभी झाली आहे. ती विनायकजी देशपांडे आणि त्यांच्यासारख्या अनेक मातब्बरांच्या सूक्ष्म निरीक्षणातून, सूक्ष्म आयोजनातून आणि सूक्ष्म अशा प्रत्येक क्षणाच्या आणि प्रत्येक भिंतीच्या दगडाच्या बांधकामातून. आणि म्हणूनच या आजच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. या निमित्तानं सन्माननीय प्रकाशजी जावडेकर साहेब यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम आजच्या म्हणजे या संसद भवनाचं पहिल्या क्षणापासून A to Z ज्यांनी काम सांभाळलं आणि जे या प्रकल्पाचे प्रमुख होते आणि देशाला उत्तम नवी संसद जशी पाहिजे तशी बांधून दिलं, त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून विनवलं. जसं संसद नवं बांधायचं ठरलं म्हणजे ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शिवराज पाटील जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला ते म्हणायचे की आत्ताची संसद एक तर जुनं झालंय आणि सगळ्या कार्यालयांची एवढी गर्दी झाली की ती आता बसणं बरोबर नाही, नवी बांधली पाहिजे. असंच मीरा कुमार होत्या सभापती, त्यांनीही म्हटलं. आणि त्यावेळेला काही ना काहीतरी हालचाल त्याची थोडी झाली आणि संसदेच्या आवारातच एवढी जागा आहे की तिथे एक नवं संसद भवन होऊ शकतं हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि म्हणून मोदी प्रधानमंत्री झाल्यावर त्यांनी हा सल्ला, तो मुद्दा प्रामुख्याने पुढे उचलला आणि एक संबंध आपल्या देशाच्या राजधानीला जगातली सर्वोत्कृष्ट राजधानीचं ठिकाण बनवायला त्यांनी सेंट्रल व्हिस्टा नावाचा प्रोजेक्ट हाती घेतला. आपण ब्रिटनमध्ये गेलो तर 10 डाउनिंग स्ट्रीट म्हणजे अनेक घरं आहेत, त्याच्यामध्ये एक घर आहे 10 डाउनिंग स्ट्रीट असं दिसतं. किंवा अमेरिकेतलं आहे वेगळं आणि ब्रिटनमध्ये राजाचं वेगळं आहे, चार्ल्सचं वेगळं आहे, तो किल्ल्यासारखा आहे. पण आपल्याकडे मात्र जी आता संसद राष्ट्रपती भवनापासून या आपल्या अमर ज्योती जवान जिथे होती तिथपर्यंत आणि त्याच्या दोन्ही बाजूनी जो नवा विकास व्हायचा आहे तो अक्षरशः जगातली सर्वोत्कृष्ट राजधानी ही दिल्ली ठरेल हे मी आपल्याला खास करून सांगू. त्यातला हा पहिला भाग होता संसद. कारण संसद हे लोकशाहीचं मर्म आहे, लोकशाहीचं मंदिर आहे. आणि आपल्या देशातील लोकशाही लेचीपिची नाही आहे. यावेळेला 100 कोटी मतदार असतील, 70 कोटी लोक मतदान करतात. गेल्या वेळेला 50-55 कोटीच्या वर झालं होतं मतदान. आणि त्या एवढ्या मोठं मतदान जगातल्या सगळ्या अनेक लोकशाही देशांची बेरीज केली तरी एवढीच होते. त्यामुळे तेवढं आपल्या इथे डेमोक्रेसी आहे आणि लोक
योग्य वेळेला योग्य निर्णय घेतात आणि प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, त्याचा तो वेगळा विचार करून त्याचा फैसला करतात. सामान्य माणसांचं रांगडं शहाणपण बॅरिस्टर नानी पालखीवाला सांगायचे की इन आवर कंट्री इलिटरेट इंटेलिजन्स इज मोर इफेक्टिव्ह दॅन एज्युकेटेड इन कॅपॅसिटी. कारण ते रांगडं शहाणपण जे आहे ना ते निर्णय घेते या देशाचं. ते पेपर नाही सगळे वाचत, ते राजकीय चर्चा नाही ऐकत, पण त्यांचं एक मत असतं. तर असं हे लोकशाहीचं मंदिर, ही नवी भूमी बांधायची. मग ती कशी बांधायची याचा खूप खर्च झाला, त्याचं चांगलं डिझाईन झालं आणि कॉन्ट्रॅक्ट टाटा प्रोजेक्ट्सला मिळालं. टाटा प्रोजेक्ट्सनी ती जबाबदारी विनायक देशपांडेवर दिली. जसं खड्डे सुरू झाले होते आणि थोडा पायापर्यंत आलं तेव्हा मलाही उत्सुकता होती. तिथे जायला आत बंदी असायची, पण तेवढं आपलं जाता येतं. आम्ही गेलो तर हेच मला पहिल्यांदा भेटले. ते म्हटलं मीच आहे, मी पुण्याचंच आहे, तुमच्या इथेच आहे, कोथरूडलाच आहे, म्हणजे एरंडोण्यात आहे तर खरं भरतकुंडीमध्ये आहे. तर ते म्हटले मी तिथे आहे. आणि मग आम्हाला त्यांनी दाखवलं काय कार्यक्रम म्हणजे कसा प्रोजेक्ट आहे तो समजून सांगितला. मग मी साधारणतः 4-5 वेळा गेलो. खरं जायला परवानगी नव्हती, तसं आम्ही कधी मोबाईल वगैरे घेऊन जायचो नाही, ही एक शिस्त असते. त्यामुळे पाहिलं. आणि परवा जेव्हा 28 मेला उद्घाटन झालं, तो दिवस सुद्धा सावरकरांच्या जयंतीचा दिवस होता, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि त्या दिवशी आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं, पण एक अतिशय अप्रतिम वास्तू उभी राहिली. पण आम्ही मेंबर म्हणून त्यात जसे जाऊन बसलो त्या कार्यक्रमाला, तो केवढं बदललेलं रूप आहे. आत्ता आमच्या खुर्च्या ज्या असतात त्या अशा असायच्या, म्हणजे तुमच्या आहेत तशा. आणि त्या सीटवर आम्ही बसायचो तर मधल्या माणसाला जर बाहेर जायचं असेल तर सगळ्यांचं असं पायाला ढकलत 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 बाहेर जायला लागायचं. पण आता नव्या रचनेमध्ये 2 मेंबर, 2 म्हणजे प्रत्येक खुर्चीला बाहेर मागे मध्ये एक मार्जिन आहे आणि त्यातून तुम्ही सरळ जाऊ शकता कोणालाही डिस्टर्ब न करता. संबंध पेपरलेस पार्लमेंट असणार आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्यापुढे एक टॅबलेट ठेवलेली आहे आणि त्या टॅबलेटचं आम्हाला उपयोग करून त्यातून म्हणजे सगळंच ऐकू येणार. ॲकॉस्टिक इतकं सुंदर आहे आणि त्याच्यासारखं सगळं कन्सोल ऑफचं व्होटिंग अमुक तमुक सगळं होईल. आणि मला खात्री आहे की समजा उद्घाटनाला सगळे नाही आले तरी जेव्हा 17 तारखेला सुरुवात होईल तेव्हा सर्व सदस्य येतील आणि सर्वांना आवडेल याची मला खात्री आहे. कारण सर्व पक्षाचे येतील, कारण शेवटी पार्लमेंट आहे. आणि दुसरं असं आहे, माझी तर अपेक्षा आहे की ते स्मूथ चालेल. कारण नेहमी चांगली अपेक्षा करणं हेच आपल्या हातात असतं, ती ठेवायची. आणि यातलं आणखी एक वैशिष्ट्य आहे या पार्लमेंट भवनाचं की याच्यामध्ये इतक्या विविध म्हणजे पर्यावरणाचाही विचार केलाय, सौंदर्याचाही विचार केलाय, कामाला प्रोत्साहन मिळेल असं वातावरण तयार केलं आहे, पॉझिटिव्ह व्हाईब्स पॉझिटिव्ह एनर्जी तयार केली आहे, सूर्यप्रकाश सरळ आत येतो त्याची रचना केली आहे, देखणं आहे. आणि जरी तुम्ही केव्हाही गेलात की पुढे पार्लमेंट जसं आधीचं जुनंही दाखवायचे ते राहणारच आहे, तिथे म्युझियम होणार आहे. आणि म्हणून देशाच्यासाठी चांगलं म्युझियम आणि इथे संसद भवन तीही तुम्हाला पाहायला मिळेल. पण तोपर्यंत आज पहिली झलक एकदा लोकांना ऐकायचं होतं की हे कसं झालं, म्हणून मी देशपांडेंना फोन केला की अहो म्हटलं तुम्हीच याचे एका अर्थाने जन्मदाते आहात की पाहिलं आणि केलं आणि ते उत्तम केलं आणि मोदींनी त्यात किती लक्ष घातलं हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे अशी कथा सांगायची आणि म्हणून आर्किटेक्ट केतन गाडगीळला बोलवलं, आज सुधीर गाडगीळांना बोलवलं नाही, पण ते आलेत, मुलाचं कौतुक पाहिलं. कारण अर्थात ते सगळ्यांच्या उत्तम मुलाखती घेतात आणि ते घेतात त्याचा नीट अभ्यास करून ते मुलाखती घेतात म्हणून ते उत्तम होतं. तर तसंच केतननी सुद्धा उत्तम त्याचा अभ्यास केला आणि आता आपण मुख्य कार्यक्रम तोच आहे आणि त्यामुळे आम्ही आता खाली जायचं ना. हा चला रोहित, तुम्ही दोघांना असे नीट बसवा. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि स्वागत.
संवादनीय वास्तुविशारद श्री केतनजी गाडगे. अखंड टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं दोघांचंही स्वागत करूया आणि या मुलाखतीचा आता आपण पुढचे काही तास आनंद घेऊया. असो किंवा राष्ट्रीय पारितोषिक मिळालेला द्रव्यवती हा नदी सुधार प्रकल्प असो, मेट्रो लाईन्स, पूल्स, केमिकल प्रोजेक्ट्स असे अनेक प्रकल्प ज्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि आता मानाचा तुरा असलेला असा नवीन संसद भवनाची इमारत हा प्रकल्प सरांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. त्या निमित्तानं आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी गप्पा मारणार आहोत. त्या ठिकाणी सर आपल्याला त्याचे प्रकल्प चालू असतानाचे काही फोटोग्राफ्स या ठिकाणी दाखवणार आहेत आणि त्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. हा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प टाटाला ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला मनामध्ये नेमकी काय भावना होती? कारण आत्ता जी संसद आपण वापरतो, ज्या जागेत आपली संसद आहे ते 1921 ते 1926 सालापासून बांधलेली ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी बांधलेली इमारत आहे आणि तेव्हा ती काउन्सिल हॉल या नावानं ती बांधली गेली आणि त्याचं नंतर आपल्या स्वातंत्र्याच्या काळात त्याचं आपण संसदेमध्ये रूपांतर केलं. पण आज ही जी बिल्डिंग आहे ज्याचं सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं, जावडेकर सरांनी, की एका स्वतंत्र दृढनिश्चयी भारताला जो एक जगात मानाचं स्थान घेऊ इच्छितो, हा सेंट्रल विस्ता नावाचा एक मोठा प्रकल्प मोदींनी साकारला आणि त्यामध्ये मेरुमणी म्हणून ही जी आपली नवीन संसदेची निर्मिती होते आहे तर त्यात काम करायला मिळावं आणि तो प्रोजेक्ट मिळावा ही मनापासूनची इच्छा होती. आणि त्यासाठी मग आम्ही टाटा प्रोजेक्ट्सनं खूप उत्तम काम आधी केलेलंच आहे. तेव्हा मी टाटा प्रोजेक्ट्सचा मॅनेजिंग डायरेक्टर होतो. तर तेव्हा आम्ही याचं टेंडर भरलं. 3 पार्टीज मला वाटतं शॉर्टलिस्ट झाल्या. त्यामध्ये आमचं सौभाग्य की आम्हाला हा प्रोजेक्ट करण्यासाठी निवड झाली आमची. आणि सर मी मध्ये फक्त एक विचारतो की आता तुम्ही म्हणलात की हे टेंडर प्रोसेसिंग होतं, तर अशा वेळेला इतर जे शॉर्टलिस्ट झालेले कॉन्ट्रॅक्टर्स होते त्यांच्यापेक्षा टाटांचं वेगळेपण असं काय होतं की त्यातनं हा प्रोजेक्ट तुमच्याकडे आला? मला असं वाटतं की टाटांची व्हॅल्यू सिस्टम सर्वांना ज्ञात आहेच. आणि त्यावेळेला टेंडरचा आम्ही अभ्यास करताना हे टेंडर कसं मिळेल आणि त्यासाठी परत आमचे जे ग्रुप चेअरमन आहेत चंद्रशेखर साहेब, त्यांचं असलेलं आम्हाला प्रोत्साहन आणि त्यांची एक तीव्र इच्छा होती की आपण नेशन बिल्डिंगचं काम करतो. ॲज अ टाटा वी आर डेडिकेटेड टू बिल्डिंग द नेशन. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपलं योगदान झालं पाहिजे. तर ही जी एक सर्व कंपनीमध्ये असणारी आणि वरून पण एक प्रकारची आपल्याला जाणीव होती की वरून पण अशी इच्छा आहे की या प्रोजेक्टमध्ये आपल्याला काम करायला मिळावं. तर ह्या सर्व भावनेने त्यावेळेला हे सगळं जमलं. तर मला असं वाटतं की नेशन बिल्डिंग ही जी टाटांची भावना आहे आणि त्यानुसार क्वालिटी आणि बाकीच्या गोष्टींकडे जसं त्यांचं लक्ष आहे त्याप्रमाणे ह्याचे पुढे हे असं झालं. बरं. आर्किटेक्ट विमल पटेल यांचं हे डिझाईन आहे आणि टाटा यांनी ते सगळं एक्झिक्यूट केलं. त्या अनुषंगाने तुम्हाला विचारतो की तुम्ही या टेंडरचा जेव्हा अभ्यास करत होता तेव्हा विमल पटेलांचं हे डिझाईनचं काही वेगळेपण तुमच्या लक्षात आलं का? नाही, डिझाईन हे खूप म्हणजे मी आता तुम्हाला दाखवीन. बरं. हां, डिझाईनमधले काही मी काही स्लाइड्स दाखवीन. पण डिझाईन हे भारतीय संस्कृती आणि सध्याचं मॉडर्न बिल्डिंग सायन्स यांचा एक अनोखा संगम आहे. आणि प्रत्येक गोष्ट जी आपली संस्कृती खूप समृद्ध आहे आणि त्या समृद्ध संस्कृतीचं वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलं रूप
ह्या बिल्डिंगमध्ये साकारलेला आहे. आणि हे करत असताना ही बिल्डिंग मॉडर्न कशी राहील, सरांनी जसं सांगितलं ही कंप्लीट संसद इको फ्रेंडली कशी असेल, पेपरलेस कशी असेल, ह्या सगळ्याचा त्यांनी पूर्ण अभ्यास करून नॅचरल व्हेंटिलेशन कसं असेल, सूर्यप्रकाशाची व्यवस्था कशी असेल, लोकांची ज्याप्रमाणे आपले मेंबर्स वाढतील पार्लमेंटचे त्याप्रमाणे सीट्सची जास्त निर्मिती कशी करता येईल. तर फंक्शनल अंडरस्टँडिंग, बाकीचे जे वास्तुविषयक जे पॅरामीटर असतील तर पॅरामेट्रिक थिंकिंग त्याचं जे आहे ते, आणि आपलं कल्चर, ह्या सगळ्यांचा मिलाफ करून ही एक निर्मिती आहे त्यांची. आणि खूपच छान असं डिझाईन आहे. करण्यास काही काही गोष्टी चॅलेंजिंग होत्या ज्या मी तुम्हाला सांगेन, पण करण्यात आनंद आला, कारण चॅलेंज नसेल तर आनंद काय. नाही, मी आणि आता तुम्ही चॅलेंजचा उल्लेख करताना विचारतो, कारण बिल्डिंगचा एखादा आकार ज्यावेळेला असतो तेव्हा तो एखादी चौकोनी किंवा आयताकृती बिल्डिंग असेल तर ती पटकन बांधायला सोपी असते. पण आपण जर ही बिल्डिंगचा प्लॅन बघितला तर शंकरपाळ्याचा जसा आपला आकार असतो तसे 2 ट्रायंगल एकमेकात जोडलेल्या अशी याचं प्रतिकृती दिसते. तर हे काय असं वेगळेपण, म्हणजे त्याच्यामध्ये सर्क्युलेशनचा काही. मी आता तुम्हाला काही स्लाइड्स दाखवतो, Yes. त्याच्यावरनं आपण हे करूया. तर प्रथम म्हणजे आम्ही इंजिनियर्स, ही आमची मानसिकता होती. जेव्हा आम्हाला जेव्हा हा प्रोजेक्ट मिळाला तेव्हा एक उत्कृष्ट इंजिनिअरिंग करायचं आणि एका उत्कृष्ट इंजिनियरनं जसं आपलं प्रोफेशनल एथिक्स सांभाळून एक उत्तमातली उत्तम वास्तू द्यायची, अशा आमचा हा माइंडसेट होता. म्हणून मी हा फोटो निवडला आणि इथे लावलेला आहे. दुसरी गोष्ट मला असं सांगायचं की ह्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा हा प्रोजेक्ट मिळाला आणि ह्या प्रोजेक्टचं डिझाईन तर आम्ही जेव्हा टेंडर भरत होतो तेव्हा ह्या डिझाईन किती अवघड आहे, कन्स्ट्रक्शन करायला याला किती वेळ लागेल, कसा लागेल, आणि आम्हाला केवळ 26 महिने होते, म्हणजे 2 वर्ष बांधकामासाठी आणि 2 महिने म्हणजे जी लँड आम्हाला दिली जाईल त्या लँडचं हे करून घेणे, ग्रेडिंग वगैरे करून घेणे. हा म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या आधी जी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते ती करण्यासाठी 2 महिने आणि त्याच्यानंतर 24 महिने एवढाच वेळ होता. आणि या एवढ्या कमी काळात, म्हणजे आज आता आपण एक बिल्डिंग जरी बांधायची म्हणली पुण्यात तर कधी कधी 2 वर्षांनी निश्चितपणे जास्त वेळ लागतो. बाकीच्या गोष्टींबद्दल मी बोलत नाही, पण तर एवढ्या कमी काळात एवढी मोठी इमारत बांधायची आणि हे कसं शक्य आहे ह्याचं एक दडपण पण होतं. तुम्ही जसं विचारलं तेव्हा काय मनाची अवस्था होती त्याचं दडपण पण होतं. आणि टाटा ग्रुपची ब्रँड व्हॅल्यू, आमच्या ग्रुप चेअरमनची असलेली इच्छा की हे सगळं काम उत्तम आणि वेळेत झालं पाहिजे. ते मला म्हणाले की विनायक, यू विल हँड ओव्हर दिस बिल्डिंग इन टाईम इन अ ग्रेसफुल मॅनर. करेक्ट, रडत खडत द्यायची नाही आहे, इन अ ग्रेसफुल मॅनर यू विल हँड ओव्हर. तर ही जी सगळी जबाबदारी असताना एक प्रकारची मनात धाकधूक होती की हे आपल्याला जमेल की नाही, एवढी मोठी बिल्डिंग, एवढं सगळं त्याच्यामध्ये असलेलं इलेक्ट्रॉनिक्स, इंटिरियर सगळं करणं. पण हा प्रसंग, हा जो फोटो आहे मोदी सरांचा, हा भूमिपूजन झालं डिसेंबरमध्ये. त्या भूमिपूजनाच्या वेळेला आहे आणि तेव्हा आम्ही सगळे होतो त्या भूमिपूजनाला. आमचे सर्व अधिकारी आम्ही होतो, रतन टाटा सर पण होते, नंतर चंद्रशेखर साहेब पण होते. आणि त्यावेळेला जर तुम्ही पंतप्रधानांचं रूप बघितलं असतं, त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्नता, एक प्रकारचा निश्चय आणि एक प्रकारचं राष्ट्राला समर्पण करतोय या प्रकारची भावना. आणि ही बघून सर्व लोक इतके अलाइन झाले, म्हणजे मी असं म्हणतो की ऑल फोर्सेस केम टुगेदर. त्यामुळे माझ्यासारख्या सामान्य विनायक देशपांडे नावाच्या व्यक्तीला हा प्रकल्प 24, 26, 28 महिन्यात जो काय झाला तो करता आला. जर ही शक्ती त्याच्या मागे नसती तर, आणि मी नेहमीच म्हणतो की कष्टाला मोल आहेच, पण त्याच्यापेक्षा तुमच्या पॅशनला, तुमच्या भावनांना जास्त ताकद आहे. आणि हा सर्व प्रकल्प एवढ्या वेळेत केवळ सर्वांच्या भावना एकत्र की हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि पंतप्रधानांपासून सर्वजण या राष्ट्रीय कर्तव्याला बांधले आहेत आणि त्यामुळे हा प्रकल्प वेळेत झाला. नाही तर हा प्रकल्प होणारच नसेल, एवढा मोठा प्रकल्प. तर सर्व म्हणजे तुम्ही आता पंतप्रधानांचा उल्लेख केलात म्हणून विचारतो की पंतप्रधान इतक्या बारीक त्याच्यावरती लक्ष ठेवून होते, ते अनेक वेळा तिथे अचानक व्हिजिटही करायचे, तर ह्याचं पण एक वेगळं दडपण होतं का? दडपण म्हणजे अर्थातच
ते 2 ते 3 वेळाला न सांगताच आले. हं. बर. तर त्यामुळे दडपण यायच्या आधीच प्रसंग घडून गेलेला होता. पण मी तुम्हाला सांगतो की आता पंतप्रधान आहेत, त्यांचं नजर खूप बारकाईनं सर्व बघते. बरं. त्यांना सर्व गोष्टींची म्हणजे त्यांची काय म्हणायचं ग्रास्पिंग पॉवर इज ट्रिमेंडस. तर यामुळे त्यांच्याबरोबर असताना दडपण हे असतंच. पण त्यांनी ज्या आस्थेनं सर्वांची चौकशी केली, म्हणजे छोट्यातल्या छोट्या कामगाराला सुद्धा ते विचारणार की तुझं कसं चाललं आहे, त्याच्यामध्ये तुझं जेवणाची व्यवस्था कशी आहे, तुझी राहायची व्यवस्था कशी आहे, हां, तुम्हाला काय वाटतं, कुठल्या प्रांतातनं आलास, तुझ्या घरी कोण आहे, तुला काय वाटतं या प्रकल्पाबद्दल. हां, म्हणजे प्रत्येकाची आणि न म्हणजे असं कुठलंही सुरक्षा कवच वगैरे न ठेवता ते डायरेक्ट कामगारात जाऊन विसरणार. म्हणजे आम्हालाच कधी कधी वाटायचं की आपण कामगार झालं असतो तर किती बरं झालं असतं, साहेबांबरोबर आपल्याला वेळ घालवता होता असं. तर अशा पद्धतीनं जेव्हा आणि मग कामाची तपासणी, आमच्याबरोबर ड्रॉइंग्स तपासणे वगैरे सगळं, म्हणजे एखादा इंजिनियरसुद्धा जेवढ्या बारकाईनं बघणार नाही आणि सर्व लोकांची चौकशी करणार नाही, या पद्धतीने त्यांनी 3 ते 4 व्हिजिट्स दिल्या. मला वाटतं पहिली व्हिजिट त्यांची सप्टेंबर 21 झाली. तेव्हा तर ते अमेरिकेहून आले होते आणि ताबडतोब साईटला झाले. रात्री 8 वाजता साईटला आले ते. रविवार होता तेव्हा. बर. आणि तेव्हा जवळजवळ त्यांनी 1.5 तास साईटवर घालवला. त्याच्यानंतर मग 11 जुलैला ते ह्याचं अनावरण झालं, कशाचं, आपल्या त्या एम्ब्लेमचं, अशोक चिन्हाचं, ह्याचं सारनाथचं जे हे आहे मूर्ती, तेव्हा आले होते. त्याच्यानंतर मग परत 30 मार्चला आता मध्ये सरप्राईज व्हिजिट देऊन गेले की काम किती पूर्ण झाले, उद्घाटन करण्याच्या दृष्टीनं आपण जवळ आलोत की नाही. ते काय अशी टिप्पणी किंवा सूचना करायचे का की बघितल्यानंतर की अरे मी मागच्या वेळेला हे सांगितलं होतं आणि हे अजून काही झालेलं नाही. जसं कारण बरेच जण आपण बघतो की आपली कामं चालू असताना जो क्लायंट असतो तो आम्हाला पहिली व्हिजिट झाल्यानंतर पुढच्या वेळेला सांगतो की ते मागच्या वेळेला सांगितलेलं अजून झालं नाहीये. असं काही पंतप्रधानांनी आठवण ठेवून सांगितलं तर तुम्हाला आठवत आहे का? मेमरी तर खूप शार्प आहेच. मी जसं आधी म्हणलं की बुद्धिमत्ता अफाट आहे, ग्रास्पिंग पॉवर ट्रिमेंडस आहे, मेमरी पण स्ट्रॉंग आहे. जे एक आमचा जो पाणी देणारा वर्कर होता 2 वर्षामध्ये, आणि दिल्लीचा उन्हाळा तुम्हाला माहिती आहे, हे प्रकल्पाचं मुख्य काम फेब्रुवारीमध्ये सुरू झालं आणि नंतर मार्च-एप्रिल नंतर उन्हाळाच होता आणि तो कंप्लीट त्या उन्हाळ्यामध्ये कॉन्क्रिटीकरण चाललं होतं. त्यात कोविड पण आला होता. तर ह्या वेळेला आमचा एक अखंड म्हणजे माझ्या स्वतःच्या जवळजवळ दररोज 20-22 हजार स्टेप्स व्हायच्या. हे आपल्या आपलं काय ते आयफोनमुळे आपल्याला कळतात किती स्टेप होतात ना बघता सुद्धा. तर आमच्याबरोबर हा पाणी देणारा नेहमी हिंडायचा. बरं. आणि कारण लोकांना तहान, बांधकाम चालू आहे, आज सगळं मोठा परिसर आहे, 65,000 स्क्वेअर मीटरचं काम आहे. तर ह्या माणसाला आम्ही म्हणजे आमच्या मनातही त्यांना एवढं पाणी देणं सोपं काम आहे, पण ते फार मोठं काम आहे आणि ते केलं. तर ह्या माणसाला पंतप्रधान 2 वेळा त्याला भेटले, 2ही वेळा त्यांनी त्याला ओळखलं. म्हणजे एवढी मेमरी शार्प आहे त्यांची. आणि जेव्हा आता 30 मार्चला आले होते तेव्हा तर म्हणजे सगळंच लोकसभेचं सभागृह तयार होतं, सर्व गोष्टी तयार होत्या. तर तेव्हा त्यांनी बारकाईने त्यांचं ऑब्झर्वेशन आहे, कुठल्या सीट्स कशा आहेत, स्पीकरची एरिया कशी आहे, स्पीकरची एरिया लाईटिंग कसं कमी आहे, ते कसं वाढवायला पाहिजे, कुठल्या भागात कसं साऊंडची काय व्यवस्था आहे, तो मायक्रोफोनचा कोण बरोबर आहे की नाही, सांसद उभे राहून बऱ्याच वेळा भाषण करतात, ते उभे राहून एवढं छोटं माईक म्हणजे बारीक सारीक गोष्टीची. म्हणजे सचिन तेंडुलकर जशी पिचची पाहणी करत असेल तसं साहेबांचं त्या बाबतीत ज्ञान आहे, हे तुम्हाला सांगतो. आणि हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं की एवढा मोठा माणूस पंतप्रधान पण किती बारीक तपशिलात जाऊन कसं बघू शकतात आणि एवढा उत्साह, एवढी एंगेजमेंट
आणि ह्या पद्धतीने याचं सगळं अवलोकन करणे आणि आम्हाला सूचना देणे आणि खूप लक्षवेधी सूचना दिल्या. म्हणजे याचा परिणाम जे कामगार तिथे काम करत होते, जे आपल्याला एक 24 महिन्यामध्ये एक टाइम बाउंड प्रोजेक्ट होतं, तर त्याच्यात सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह हे पुढे व्हायचं. कुणी हे काम टाटा प्रोजेक्टचं काम आहे किंवा काहीतरी कंत्राटी काम आहे, आपल्याला काही पैसे मिळणार आहेत म्हणून काम आहे, या भावनेनं कुणी हे काम केलेलंच नाही. सर्वांनी काम फक्त देशसेवा ह्याच बुद्धीनं केलेलं, बाकी काही नाही. आणि हे सुद्धा पंतप्रधानांच्या ह्या भूमिकेमुळे आहे. बरं. माझी आई सुद्धा जेव्हा मी ह्या मधल्या काळात मी रिटायर झालो आणि मला खरं तेव्हा वाईट वाटलं की मी रिटायर होते आणि मग आता हा प्रोजेक्ट अर्धाच आहे, कसं होणार. हां, मी कंटिन्यू झालो. तेव्हा मी आईला म्हणलो, आईला अर्थात आनंद होता की आता मुलगा पुण्यातून राहणार, कारण मी मुंबईतच राहत होतो इतके दिवस. तर ती म्हणली आता मुलगा पुण्यातून राहणार. तर मी आईला म्हणलो मला नाही आता राहता येत, मला अजून तिकडे जाऊन काम करायचं आहे. तर ती म्हणली निश्चित कर, हे देशकार्य आहे, तू निश्चित कर, तू जा. वा. तर मी काही हे दाखवतो तुम्हाला. मी ते पुढे जात असताना ते विचारतो की हा जो आम्ही जे ऐकत असतो की सेंट्रल व्हिस्टा हा जो काही प्रकल्प आहे, तर नेमकं त्या प्रकल्पाची व्याप्ती कशी आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे नवीन संसद भवन कुठे येतं? मी सांगतो. आता हा अर्थात रिसेंट एरियल शॉट आहे. हा जो सर्क्युलर जो तुम्हाला भाग दिसतो, हा जुनी म्हणजे सध्याची पार्लमेंट, आणि ही नवीन बिल्डिंग त्रिकोणी जी दिसते ती. आणि ह्यात जे मध्ये जे वरती जे दोन हे दिसतात गोलाकार भाग, राज्यसभा लोकसभा, आणि हा मध्ये जो मोकळा भाग दिसतो ते कोर्टयार्ड. आणि या त्रिकोणाला 3 म्हणजे आता एक मिनिट हे त्याला पॉइंटर एक मिनिट मला जरा तेच बघतोय काय आहे वगैरे वगैरे. तर त्याबद्दल मला असं सांगायचं आहे की इंडिया गेट किंवा नॅशनल वॉर मेमोरियल जे या बाजूला आहे इथे दिसतंय, इथून ते राष्ट्रपती भवन जे इथे आहे, बरोबर, हा जो सगळा भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी हे वेगळे वेगळे प्रकल्प आहेत. हा आपला पार्लमेंटचा प्रकल्प, ही सध्याची पार्लमेंटची बिल्डिंग, आणि हे जे आहे ते नवीन पार्लमेंटची बिल्डिंग. ह्याचं सगळ्याचं नूतनीकरण झालं, ज्याला आपण आता कर्तव्यपथ म्हणून ओळखतो. जो आधी राजपथ होता पण त्याचं नाव बदलून आता कर्तव्यपथ केलं. तर ह्याचं नूतनीकरण झालं. हे 3 सेरेमोनियल किंवा मंडप, हे 3 सेरेमोनियल एंट्रन्सेस, हे 3 पब्लिक एंट्रन्सेस, हे 4 मुख्य भाग, एक म्हणजे लोकसभा, राज्यसभा, कोर्टयार्ड आणि सेंट्रल हॉल आणि कॉन्स्टिट्यूशन गॅलरी. करेक्ट, कॉन्स्टिट्यूशन हॉल आणि गॅलरी, हे अशी ह्याची रचना आहे. जर तुम्ही कपॅसिटी बघितली तर जुनी बिल्डिंग 39-40,000 स्क्वेअर मीटर या क्षेत्रफळाची आहे. ती आता जवळजवळ आपण जी नवीन बिल्डिंग बांधली ती 65,000 क्षेत्रफळाची आहे. लोकसभेच्या सीट्स ह्याच्यामध्ये 550, ह्या 672, आणि एक्सपान्शन नंतर अजून 96 वगैरे ॲड होऊन त्या 768पर्यंत जातात. आणि ह्याच्यामध्ये जसं जावडेकर सरांनी सांगितलं की बसण्याची व्यवस्था प्रशस्त आहे. जवळजवळ एका बेंचवर 3 माणसं बसू शकतील अशी कपॅसिटी आहे, पण त्याच्यावर दोघांना बसायची आत्ता हे आहे. आणि जेव्हा जॉईंट सेशन घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये त्या बेंचवर दोघांच्या ऐवजी 3 जण बसतील, पण नॉर्मल सेशन्सला 2च लोक बसतील. आणि त्या दृष्टीने जी कपॅसिटी आहे ती 672 768 आहे. जॉईंट सेशनला ही कपॅसिटी 888 जाते आणि जॉईंट सेशन तिथे घेता येतो. राज्यसभेची ही 384 आहे. सेंट्रल हॉल 390 कपॅसिटी एका ठिकाणी आहे. इथे आपण बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला लाऊंजेस आहेत, लायब्ररी आहे, MP लाऊंजेस आहेत. तर ह्या सगळ्यांची जर कपॅसिटी आपण एकत्र केली तर ती जवळजवळ 1600 आहे. आणि ह्या ज्या गॅलरीज आहेत जिथे म्हणजे लोकांना बघता येतं, मीडियाला बघता येतं, त्या गॅलरीची कपॅसिटी जवळजवळ
किंवा थोडीफार वाढवलेली आहे. तर अशी याची रचना आहे. सर, एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारतो की आता तुम्ही उल्लेख करताना सेंट्रल कोर्टयार्ड म्हणलात, उत्तरेचं द्वार आहे असं म्हणलात, कारण हल्ली बहुतांशी लोक म्हणजे एक विचार करत असताना वास्तुशास्त्र आणि याचा खूप विचार करताना दिसत असतात. तर या प्रकल्पामध्ये भारतीय वास्तुशास्त्राचा काही विचार केला आहे असं तुम्हाला जाणवलं? अ, मला भारतीय वास्तुशास्त्राचा खरा तर फारसा माझा अभ्यास नाही, त्यामुळे मी बोलू शकणार नाही त्याच्यावरती. पण या प्रत्येक द्वारावर म्हणजे हे जे द्वार आहे याच्यावर भारतीय संस्कृतीच्या खूप म्हणजे आता हे गज इथे आहे. तर हे ज्ञानद्वार आहे, कारण हत्ती म्हणजे गज म्हणजे बुद्धी आणि ह्याची देवता. तर त्यामुळे इथे तुम्हाला द्वारपाल म्हणून 2 हत्ती आहेत. आतमध्ये दोन मोठी ब्रासची म्युरल्स आहेत. तर एक गार्गीचं म्युरल आहे जी आणि दुसरं नालंदाचं म्युरल आहे. म्हणजे दोन्ही आपल्याकडच्या ज्ञानाचे प्रतीक आहेत असे म्युरल्स आहेत. जर तुम्ही ह्या मधल्या द्वाराला गेलात पब्लिक एंट्रन्सला, तर इथे ह्याचे द्वारपाल हंस म्हणून हंस आहेत. आणि हंस हे अंतर्मनाचं, विवेकाचं किंवा आध्यात्मिक प्रगतीचं चिन्ह आहे. तर त्यांचं इथे स्वरूप आहे, कळलं की नाही. तर प्रत्येक द्वारावर आपली संस्कृती आहे आणि फार विचारपूर्वक ते काम केलेलं आहे. पुढे जाऊन तर मी तुम्हाला थोडं फ्री जातो म्हणजे बिल्डिंग कशी आहे. चालेल ना? जरा कदाचित थोडा वेळ जास्त जाईल, पण चालेल. नाही, सगळेजण तुम्हालाच ऐकायला आज या ठिकाणी भरपूर संख्येने जमलेले आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी आरामात सर्व आम्हाला सांगितलं तरी आवडेल. पण काही चुकत असेल तर तुम्ही बरोबर करा. तर हे बिल्डिंगला 4 मजले आहेत आणि 4 मजल्यांमध्ये सगळ्यात जो तळमजला आहे त्या तळमजल्यावर सर्वसाधारण सर्व युटिलिटीज म्हणजे मीडिया प्रोडक्शन कंट्रोल रूम, CCTV सर्व्हिलन्स रूम, UPS, हे जे सगळे आपले सध्या नवीन बिल्डिंगला जे कंट्रोल्स लागतात ते सगळे लोअर ग्राउंड म्हणजे जवळजवळ बेसमेंट फ्लोअर असं तुम्ही म्हणा, त्या बेसमेंट फ्लोअरला आहेत. अप्पर ग्राउंड जिथे मी तुम्हाला हे सध्या सांगितलं हा सगळ्यात महत्त्वाचा फ्लोअर. बरोबर. आपण म्हणजे बाहेरनं जेव्हा येतो तेव्हा आपण या फ्लोअरला चढून येतो. ही कंप्लीट बिल्डिंग सगळ्यांसाठी म्हणजे दिव्यांगांसाठी ह्या सर्व लोकांसाठी ॲक्सेसेबल केलेली आहे. म्हणजे सगळं ब्रेल लिपीमध्ये पण आहेत, रॅम्प्स आहेत, सगळं याला. म्हणजे असं नाही की काही विशिष्ट व्यवस्था करावी लागेल काही लोकांसाठी. सगळ्यांना केव्हाही कधीही विना सायास आत जाता येईल अशी सगळी रचना त्याची आहे. तर हे 3 फ्लोअर्स मी तुम्हाला हा दुसरा फ्लोअर मी तुम्हाला समजून सांगितला. फर्स्ट इथे ही सगळी ऑफिसेस आहेत. ते प्रत्येक बाजूला 10, 10, 10 अशी म्हणजे 30 आणि 30 चौक 120 अशी ऑफिसेस आहेत तिथे. वरच्या फ्लोअरला सर्व कमिटी रूम्स, मोठे मोठे कॉन्फरन्स रूम्स एटसेट्रा ह्यांची रचना आहे आणि सगळ्यात वरती स्टाफच्यासाठी रूम्स अशा आहेत. तरी अशी रचना आहे. ते सॉरी लोकसभा आता फक्त मी इथे प्रेक्षकांना विनंती करतो की आपले मोबाईल फोन्स कृपया बंद करून ठेवावेत, कारण आपण आज सरांना ऐकण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तर आपण फोन बंद करावेत, नाहीतर आपण बाहेर जाऊन आपला कॉल घ्यावा. तर आता मी काही चित्र दाखवतो फक्त. तर हे लोकसभेचं चित्र आहे. हे लोकसभेचा वरून घेतलेला हा ड्रोन शॉट आहे. सर, ह्या चित्राकडे जात असताना एक विचारू इच्छितो की लोकसभेचं जे सगळं आतलं काम झालेलं आहे त्याचं इंटिरियर्स आणि हे केलेलं आहे, तो भारताचा जो राष्ट्रीय पक्षी मोर आहे त्याच्यावर पूर्णपणे तुम्ही ॲब्सोल्युटली राईट. तर त्याविषयी आम्हाला थोडं ऐकायला लोकसभा ही लोकसभेची सगळी रचना, मग ते कार्पेट असो, फर्निचर असो, फर्निचरवर सुद्धा ह्याचं ब्रास काय म्हणतात त्याला केलेलं आहे आणि वरच्या खिडक्या सुद्धा असोत. हे जे सगळं आहे हे सगळं राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यावर आधारित आहे. आणि आपण लोकसभेचे चित्र बघू तर ते सर्व राष्ट्रीय फूल राज्यसभेचं त्याच्यावर अवलंबून आहे. आणि सेंट्रल कोर्टमध्ये आपला राष्ट्रीय वृक्ष वड हा पण सेंट्रल मुख्य स्थान आहे. तर हे प्रत्येक आपल्या राष्ट्राची जी चिन्ह आहेत त्याचं प्रत्येक याचं याच्यामध्ये हे आहे.
तर हे वर्ण घेतलेला शॉट आहे. हे लोकसभेचं चित्र आहे जेव्हा आपण लोकसभेत शिरतो तेव्हा. वा. तर आता जसं तुम्ही विचारलं मला की मोराचं कसं राष्ट्रीय पक्षी, बरोबर. तर आता हा रंग याच्यावरचं असलेलं डिझाईन, हा. हे जे छत आहे हे छत सुद्धा मोरपिसापासून केलेलं आहे. प्रवृत्त आहे इथे. बरोबर. हे सगळं कार्पेटचं जे मोटिफ इथे आहेत हे सगळे मोर पंखाचे असे आहेत. ह्याच्यावरती मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. याच्यावरती जे ब्रासचं जे वर्क आहे ते पण मोरांनी असं प्रेरित आहे. तर हे राज्यसभेचं आपण आत शिरत असतानाचं लोकसभे सरांनी आता जो हा लोकसभेचं आत शिरत असताना दृश्य. उल्लेख केला सरांनी की जे मोरपिसाचा जो प्रिंट आहे तो सगळ्या कार्पेटवरती आपल्याला बारीक बारीक दिसतोय. तर सर असे हे ही जी कार्पेट्स आहेत त्याचं आम्ही वाचलंय की भारत पूर्णपणे ह्याच्यामध्ये सगळं मटेरियल हे भारतातनं आणि भारतीय कलाकारांनी केलेलं हस्तकार जे आहेत त्यांनी केलेलं इथे वापरलेलं आहे. तर हे उत्तर प्रदेशातल्या कारागिरांकडनं एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही कसं काय करून घेतलं? हे ॲब्सोल्युटली राईट. हे कार्पेट्स ही खूप मोठी, कारण सर्व लोकसभेमध्ये आहेत, राज्यसभेमध्ये आहेत, आणि ही सर्व कार्पेट्स मिर्झापूरला तिथे बनवून घेतली उत्तर प्रदेशात. आणि ही सगळी हँड वोवन कार्पेट्स आहेत. आणि जवळजवळ आपण भारतीय हस्तकारांसाठी एक जोरदार टाळ्या वाजूया, कारण खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे की एवढं बारीक डिटेलिंगचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. या प्रकल्पावर मध्ये मी एक थोडंसं बाजूला जाऊन सांगतो की या प्रकल्पावर मध्ये खूप चर्चा होत होती की हे कशासाठी, कोरोनाचा काळ आहे काय. पण जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख कारागिरांना म्हणजे कर्मचारी म्हणा किंवा इतर कारागीर म्हणा, ह्या लोकांना ह्या कामामुळे ह्या कोविडच्या काळात पूर्ण रोजगार मिळालेला आहे. म्हणजे हे असं नाही की काहीतरी चाललेलं आहे. जवळजवळ 60,000 वर्कमेन ह्या याच्यावर, कारण आपला वर्कर मायग्रंट असतो, तो येतो 5-6 महिने काम करतो, त्याचं काम तिथलं संपलं की जातो, दुसरा वर्कर येतो. हे आमचे एका वेळेला जवळजवळ 5,500 ते 6,000 वर्कर साईटवर तैनात होते. आणि ही सगळी वास्तू साईटवर उभा राहून म्हणजे साईटवर करून शक्यच नव्हती. त्यामुळे जेवढं काम आम्ही साईटवर करत होतो तेवढंच काम देशात इतर भागात चालू होतं. म्हणजे आता हे कार्पेट जसं म्हणला मिर्झापूरमध्ये होते, ब्रासचं सगळं वर्क बडोद्यामध्ये झालं, सगळं स्टोनचं काम जे आहे ते सगळं 80,000 स्क्वेअर मीटरचं स्टोन आहे बरोबर, ते सगळं काम राजस्थानमध्ये झालं. तर म्हणजे खूप लोक ह्याच्यात जोडले गेले. आणि त्यांचं जर तुम्ही बघितलं की ह्यातनं रोजगार किती निर्माण झाला आणि यातनं, तर हे जे काय पैसे गेले ते शेवटी ह्या लोकांच्याच कडे गेलेले आहेत. हे काय दुसरीकडे कुठे गेलेले नाही आहेत. आणि ह्या लोकांनी एवढ्या संख्येने बाहेर आणि आत काम केल्यामुळे 2-2.5 वर्ष झालेली. बरोबर. पण सर हे तर आतलं काम झालं, पण मूळ इमारत बांधत असताना तुम्ही काही टप्पे ठरवलेले होतात का की या काळामध्ये आपल्याला एवढं बाबा RCCचं काम व्हायला पाहिजे किंवा दगडाचं काम इतक्या दिवसात व्हायला पाहिजे? कारण खूप टाइम बाउंड प्रोजेक्ट होता म्हणून विचारतोय मी. आता त्या व्हॉल्यूमकडे जातो मी, फक्त चित्र फटाफट दाखवून देतो म्हणजे बिल्डिंगचं स्वरूप कळेल आणि मग तिकडे जाऊया आपण. तर हे लोकसभा आपण जर स्पीकरच्या टेबलवरनं बघितली तर कशी, हां, तर ही जर आपण स्पीकरच्या बाजूने जर बघितली तर ती कशी आहे. आणि ह्या गॅलरीज आहेत, ह्या पीपल गॅलरीज. हे जे मोराचं मी तुम्हाला म्हणलं, मोरापासून ह्या वरच्या ग्रिल्स आहेत, इथून नॅचरल व्हेंटिलेशन आणि तुम्हाला हवा सूर्यप्रकाश इथून नॅचरल सूर्यप्रकाश इथून मिळू शकतो. सर ह्याच्यातलंच एक विचारतो की हे वरती जे सिलिंग दिसतंय जे लाकडामध्ये केलेलं आहे, तर एवढं सगळं मोठं सिलिंग या ठिकाणी वरती उभं कसं काय केलं गेलं? ते पण तर आता हे पहिली गोष्ट म्हणजे हे जे संपूर्ण लाकडाचं काम झालं आहे ते ॲक्च्युली लाकूड नागपूरचं आहे. बरं. आणि काम सगळं नवी मुंबईला झालेलं आहे आणि सगळं अत्याधुनिक पद्धतीने झालेलं आहे. बरं. आणि आता असं बघा की इमारत पूर्ण झाल्याशिवाय लाकडाचं काम आतमध्ये आपण करू शकत नाही. बरोबर. आणि आता हे 2 वर्षात ही इमारत पूर्ण करायची आपल्याला. तर 1,30,000 मीटर क्यूब कॉन्क्रीट आहे.
याच्यामध्ये एक्सकवेशन अलाहिदा म्हणजे त्याच्या आधी एक्सकवेशन आहे. आता 1,30,000 मीटर क्यूब कॉन्क्रीट आम्ही जर पहिल्या 10-12 महिन्यात संपवलं, 10-11 महिन्यातच, 12 नाहीच, तरच हे पुढचे जे कार्यक्रम आहेत म्हणजे पहिले एक्सकवेशन आहे, मग कॉन्क्रिटीकरण आहे, त्याच्यानंतर मग स्टोन लावणे आहे, त्याच्यानंतर मग इंटिरियरला जाऊन आपल्याला फर्निचर करणे आहे, त्याच्यानंतर कार्पेट्स आहेत, त्याच्यानंतर सगळं MEP आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, बरोबर, ऑडिओ व्हिज्युअल आहे, या सगळ्यांचं टेस्टिंग. आणि जेव्हा साहेब येतील तेव्हा त्यांना सगळंच व्यवस्थित चालायला पाहिजे ना, असं नाही की एखादी गोष्ट त्रुटीनं होते. तर ह्याचं सगळ्याचं म्हणजे 10 महिन्यात आम्हाला सगळं कॉन्क्रीट संपवायचं होतं. आणि 10 महिन्यात कॉन्क्रीट हे संपवायचं कसं की 1,30,000 म्हणजे जवळजवळ 12,000 ते 13,000 मीटर क्यूब कॉन्क्रीट आपल्याला महिन्याला संपवायचं आहे. बापरे. या बरं, हा प्लॉट जर तुम्ही बघितला तर शेजारी रनिंग संसद आहे. बरोबर. म्हणजे बाजूला असं नाही की तुम्ही आता संसद काही दिवस 2 वर्ष बंद ठेवा आणि आम्ही एक काम करतो आणि तुम्हाला देतो. हां, ह्यांचे सगळे सेशन चालणार, त्याला अजिबात डिस्टर्बन्स होता कामा नये. इकडचं नॉईज पोल्युशनसुद्धा तिकडे जाता कामा नये, इकडचं व्हायब्रेशनसुद्धा तिकडे जाता कामा नये, इकडची धूळसुद्धा तिकडे जाता कामा नये. करेक्ट. हा जेवढा प्रोजेक्ट महत्त्वाचा तेवढाच तो व्हिजिबल पण होता. सगळं लोकांचं बारीक लक्ष पण होतं की यात चुकतंय काय बघूया. बरोबर. तर त्यामुळे ह्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं खूप आवश्यक होतं. तर हे सगळं करताना म्हणजे आम्ही साईटवर तो बॅचिंग प्लांट म्हणजे RCC तयार करणं शक्यच नव्हतं. पण मग कुठे होता तो? मग तो 10 किलोमीटर लांब आम्ही एक कीर्तीनगर म्हणून एक जागा घेतली. बर. तिथे आम्ही तो बॅचिंग प्लांट उभारला. तिथे त्या बॅचिंग प्लांटमधनं जवळजवळ 40 ट्रान्झिट मिक्सर दररोज रात्री कॉन्क्रीट आणणार आणि पोअर करणार. वा. सगळं जे स्टील आहे ते स्टील जागेवर कटिंग बेंडिंग त्याचं झालं आणि ते सुद्धा सगळं कीर्तीनगरला झालं. त्याच्या जाळ्या तयार करून आणणार आणि त्या जाळ्या रात्री म्हणजे तिथे बसवणार आणि त्याच्यावरती कॉन्क्रीट होणार. म्हणजे आपण जे रोज बघत असतो की साईटवरती जे बार्स कापत असतात लोक आणि तिथल्या तिथे ते जोडत आपण ते पिलर्स आणि बीम्स उभे केले जातात, हे सर्व दुसऱ्या ठिकाणी करून इथे जागेवरती असेंबल केलं आणि ते सुद्धा रात्रीच्या वेळामध्ये करून सगळं कॉन्क्रीट केलं. कारण आता ही बिल्डिंग पण दिल्लीच्या अशा म्हणजे केंद्रस्थानी आहे. बरोबर. आजूबाजूला सर्व मिनिस्ट्रीज आहेत. हां, आपलं रेल भवन आहे, नंतर रक्षा भवन आहे, बाकीचं शास्त्री भवन आहे, सर्व सरकारी कर्मचारी म्हणजे कार्यालय बाजूला आहेत. आणि ह्या सिच्युएशनमध्ये तिथे म्हणजे पोल्युशन होता कामा नये. एअर क्वालिटी इंडेक्स दिल्ली सेन्सिटिव्ह अबाउट NGT बॅन्स, एअर क्वालिटी इंडेक्स, तर ह्याचं सगळ्यांचं मॅपिंग पाहिजे. धुळीवर कंट्रोल पाहिजे. बरोबर. तर त्यामुळे सर्वसाधारण असा अप्रोच होता पहिल्यापासूनच ठरवला की अगदी जे आवश्यक आहे तेच आपण जागेवर करायचं, बाकीचं सगळं बाहेर आणायचं आणि इथे एक मेकॅनो सेट जसं आपण असेंबल करतो तसं असेंबल करायचं. सर आणि त्यात तुम्ही जो प्रश्न विचारला हे रूफचं जे विचारला, तर रूफ जेव्हा त्याची एक प्रतिकृती तयार केली नवी मुंबईला जो कारखाना आहे त्याच्यामध्ये, त्या कारखान्यामध्ये समजा की एक 20 फूट बाय 20 फुटाचं आम्ही रूफ बनवलं. त्याला वरनं हँगिंग अरेंजमेंट काय पाहिजे याचा विचार केला. त्याप्रमाणे ती हँगिंग अरेंजमेंट आम्ही ॲक्च्युली मॉकअप करून टेस्ट केली तिथे. हां, त्याच्यावरनं त्या स्टीलचं स्ट्रक्चर कसं पाहिजे त्या वरच्या स्ट्रक्चरला तोलून धरायला. आणि मग त्याचा आम्ही 3D इमेजिंग करून म्हणजे ॲक्च्युअल साईटचं मॅपिंग घेऊन, कारण साईट ही डिझाईन म्हणजे ड्रॉइंगपेक्षा थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते बांधकाम करताना. तर त्याचं मॅपिंग घेऊन ते 3D मध्ये पूर्ण व्हिज्युअलाइज करून त्याचं स्टील स्ट्रक्चर बनवलं. ते स्टील स्ट्रक्चर जेव्हा बिल्डिंग कंप्लीट झाली तेव्हा पहिले वरून ते स्टील स्ट्रक्चर टांगलं. त्याचं वजन 220 टन आहे. 220 टन म्हणजे 5 जेट विमानं झाली. 5 जेट विमान. तर असं धरून चालू की 5 जेट विमानं आपलं छत तोलून धरतात, असं आहे ते. तर हे सगळं आणि हे सगळं स्ट्रक्चर त्यामुळे आधी अभ्यास केल्यामुळे हे सगळं बाहेर बनवलं. म्हणजे हे आपल्या छताची पॅनल्स आहेत ती नवी मुंबईला बनवली गेली. हे जे स्ट्रक्चर आहे ते गुजरातमध्ये बनवलं गेलं. आणि हे सगळं आणून जसजशी बिल्डिंग होत गेली तसं आम्ही जोडत गेलो.
रसिको, बऱ्याच वेळेला आर्किटेक्ट कागदावरती वेगवेगळ्या संकल्पना आकारत असतात, पण त्या प्रत्यक्षात उतरवण्यामागे इंजिनियर्सचा खूप मोठा वाटा असतो. आज आपण सरांचं आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व इंजिनियर्सना एक जोरदार टाळ्या देऊन दाद देऊया, कारण त्यांच्या प्रयत्नांशिवाय कुठल्याही आर्किटेक्टचं डिझाईन हे जागेवरती उभं राहू शकत नाही. मी थोडी अजून काही चित्र दाखवतो. येस. तर हे म्हणजे आता ही मागची जी बॅकवॉल आहे त्या बॅकवॉलवर हे अशोका चक्र हे संपूर्ण भरीव लाकडात केलेलं असं छान आहे. मी तुम्हाला कार्पेटबद्दल सांगितलं बरोबर. की कार्पेट हे ह्याच्यापासून कसं आलेलं आहे. हे पिकॉक जालीज हे पण मी तुम्हाला सांगितलं. बरोबर. ही केसरिया ग्रीन मार्बल वॉल ती कशी झाली ती. आणि हे जे आहे एनग्रेव्ड फर्निचर मी तुम्हाला जे सांगितलं ब्रास एनग्रेविंग फर्निचरला ते पण मोराच्या ह्याच्यावरनं संकल्पनेवरनंच ते एनग्रेविंग सगळं आहे. आणि ही फुल पेपरलेस अशी पार्लमेंट म्हणजे जिथे टॅबलेट्स आहेत त्या टॅबलेट्सवर तुम्हाला सगळं बघता येतं. तुमचा अजेंडा काय, पुढचा स्पीकर कोण आहे, त्या स्पीकरचे पेपर्स काय आहेत, तुम्हाला व्होटिंग करायची सोय आहे, तुम्हाला ट्रान्सलेशनची तिथे सोय आहे. 26 लँग्वेजमध्ये ट्रान्सलेशन होणार. तुम्हाला जरी फ्लोअरची लँग्वेज हिंदी असेल पण तुम्हाला ते दुसऱ्या लँग्वेजमध्ये ऐकायचं असेल, तामिळ लँग्वेजमध्ये ऐकायचं असेल किंवा दुसऱ्या लँग्वेजमध्ये ऐकायचं असेल त्याचं ऑनलाईन ट्रान्सलेशन हे सर्व या टॅबलेट्समध्ये याची सर्वाची सोय इथे आहे. आज आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून आपण खूप डिटेलमध्ये जात नाही आहोत, पण हे सर्व जे आपल्याला दिसतंय ह्याच्या आतमध्ये ॲकॉस्टिक्स म्हणजे आपण बोलत असतानाचा आपला आवाज सगळ्यांपर्यंत नीट जावा ती ॲकॉस्टिकल ट्रीटमेंट याला दिलेली आहे. त्याचबरोबर एअर कंडिशनिंगचं याच्यामध्ये आहे, फायर फायटिंग आणि अद्ययावत सर्व तंत्रज्ञान वापरून ही बिल्डिंग या ठिकाणी डिझाईन झालेली आहे. ॲब्सोल्युटली. राज्यसभेची काही चित्र चटकन दाखवतो. हेच राज्यसभा स्पीकरच्या बाजूने राज्यसभेची कार्पेट्स आणि हे सगळं हे कमळाच्या संकल्पनेवरती केलेलं आहे ना सर? हे कमळाच्या संकल्पनेवर आहे. म्हणजे आपलं राष्ट्रीय फूल. येस. हा नाही म्हणजे मी हे राष्ट्रीय पक्षी जसा होता तसं हे राष्ट्रीय फूल या संकल्पनेवर केलंय असं म्हणून सांगितलं. तुम्हाला एक आठवण सांगतो पण यांनी आता बोललो पण हे जेव्हा पुढे चित्र असेल पण ही जेव्हा राज्यसभा तयार झाली काही एक महिना दीड महिन्यापूर्वीची गोष्ट. राज्यसभा तयार झाली आणि राज्यसभेचा रंग लाल आहे. त्या मागचा जो बॅकवॉल जी आहे ती अशी लाल आहे. हां आणि खरोखरच म्हणजे एखादं कमळाचं फूल उलगडावं तसं ते दृश्य दिसतं त्याच्यातून. तर ते आणि एक पुढचं मी चित्र दाखवणार आहे ते सेंट्रल हॉलचं तुम्हाला ज्याचं सगळं सिलिंग ब्रासचं आहे. तर हे मी बघत असताना तेव्हा आणि हे याचा म्हणजे एक योगा आहे तो पण सांगणार. हे बघताना मला सावरकरांच्या गाण्यातली ते एक ओळ आठवली जयस्तुतीमधली. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती विरसतेचे तूच ती लाली. तो जो लाल रंग आहे तो इतका देखणा आणि इतका सुंदर आहे. तेव्हा हे गाणं मला आठवलं आणि योगायोग असा बघा किंवा ते मी हे पण बघताना मी तुम्हाला त्याचं चित्र दाखवेन. सेंट्रल हॉल असा म्हणजे प्रिस्टीन आणि इतका सुंदर आहे की त्याच गाण्याची पुढचं कडवं आहे मूर्ती म्हणतो तुलाच वेदांती वगैरे. तर त्यात इतकं माणूस भारावून जातो ते दृश्य बघताना. आणि योगायोग असा की या इमारतीचं उद्घाटन 28 तारखेला झालं. 28 मेला झालं. म्हणजे हे महिन्यापूर्वी मनात आलं होतं की तेव्हा असं वाटलं होतं की ऑडिओ व्हिज्युअलला हे गाणं या इमारतीत आपण लावायला पाहिजे. कारण ही इमारत म्हणजे ह्या गाण्याचं मूर्तिमंत स्वरूप आहे. हां आणि 28 त्याचं उद्घाटन झालं. सर हे एवढ्या वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण म्हणजे इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. तर असं बरेच वेळा होतं ना की टाईम बाउंड प्रोजेक्ट आहे आणि एखादं मटेरियलची अवेलेबिलिटी नसते किंवा ते मिळेलच असं नाही. तर अशी काही कधी डिझाईनमध्ये तडजोड करायची वेळ आली का? आता आर्किटेक्ट आणि इंजिनियर यांच्यात किती सख्य असतं सर्वसाधारण लोकांना माहिती आहे. कारण आर्किटेक्टच्या कल्पना अशा गगनाला गवसणी घालणाऱ्या असतात आणि इंजिनियर हा बहुतेक जमिनीवर असतो. हां पण आय थिंक ह्याच्यामध्ये खूप उत्तम समन्वय होता.
म्हणजे बिमल पटेल आणि त्यांची टीम आणि त्यांचा मुख्य आर्किटेक्ट बॉबी देसाई बरोबर. आणि आम्ही आणि हे सर्व ग्राउंडवर असायचो आम्ही. म्हणजे आर्किटेक्ट बिमल पण स्वतः, बॉबी पण स्वतः, बरं. आम्ही सगळे ग्राउंडवर म्हणजे गेले 12-13 महिने आम्ही तिथेच आहे. म्हणजे काही म्हणजे सोमवारी गेला आणि शनिवारी आला, कधी कधी म्हणले कशाला येतोस, रविवारी सुद्धा असंच परिस्थिती झालेली आहे. तर अशा पद्धतीने हे काम झालं आहे. ते सुद्धा लोक असायचे आणि त्यामुळे आणि मी जसं आधी सांगितलं की सगळ्यांनी ह्याच्याकडे की एक राष्ट्रासाठी एक उत्तम वास्तू निर्माण करायची आहे, देखणी वास्तू निर्माण करायची आहे, सगळ्यांनी मिळून करायची आहे. ती जी अलाइनमेंट पंतप्रधानांच्या पहिल्या पूजेपासून जी मिळालेली आहे, त्यामुळे सर्वजणांनी इतक्या टीम पद्धतीने की म्हणजे कधी कधी त्यांनी तडजोड केली, कधी कधी आम्ही पण. मलासुद्धा अत्यंत क्लिअर मेसेज होता आमच्या ग्रुप चेअरमनचा की ह्याचं इमारतीचं सौंदर्य अजिबात कमी नाही होता कामा. जर ॲड करता आलं तर ॲड करा, पण कमी नाही होता कामा. तुम्ही त्यात पैसे बघू नका, त्यात तुम्ही हे बघू नका. तर त्यामुळे आमच्या दोघांचं म्हणजे कधी आम्ही तडजोड केली, कधी त्यांनी तडजोड केली, पण उत्तम काम झालं ते. आपण या ठिकाणी आर्किटेक्ट विमल पटेल यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. त्यांनी हे इतकं उत्तम डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे. काही लगेच क्विकली तुम्हाला पुढची चित्र दाखवतो. हा जो मी म्हणलो जिथे म्हणजे एक वेगळी अनुभूती येते, हा कॉन्स्टिट्यूशन हॉल. हा सुद्धा एक 26 मीटर उंच आहे. त्याला संपूर्ण ब्रास सिलिंग आहे, संपूर्ण ब्रास सिलिंग आहे त्याला. आणि ह्याच्यावरती 26 जानेवारी 1950 म्हणजे जेव्हा संविधान अडॉप्शन झालं तेव्हाचं जे तारामंडल होतं त्याची प्रतिकृती ही आहे. आपण जे म्हटलं की ह्या ज्या आहेत ह्या अगेन नॅचरल लाईट्स देणाऱ्या खिडक्या आहेत. संपूर्ण बिल्डिंग इकॉलॉजिकली वेल बॅलन्स्ड आहे. नॅचरल लाईटची सोय वगैरे सर्व आहे याच्यामध्ये. हे खाली एक काय म्हणायचं फॉकल्ट पेंड्युलम नावाचं एक हे आहे, संयंत्र म्हणा किंवा असं, की जे पृथ्वी आपल्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. ह्याचं जे पृथ्वीवर असलेलं प्रमाण आपल्याला मिळतं ते ह्या पेंड्युलममध्ये मिळतं. आणि ह्या पेंड्युलम जिथे असेल म्हणजे आता हा जर पेंड्युलम आपण उत्तर ध्रुवावर लावला तर हे जी डायल आहे ती पेंड्युलम 24 तासात अशी पार करतो फिरत. आणि जर आपण विषुववृत्तावर जर हा लावला तर त्याला इन्फायनाईट वेळ लागेल. तर हे जे एक पेंड्युलमचं म्हणजे रोटेशन जे होतं ह्या पेंड्युलम भोवती ते त्या जागेचे अक्षांश रेखांश काय आहेत त्याच्यावर होतं. तर दिल्लीसाठी हे 50 तासात सर्वसाधारण होतं. तर हा तिथे लावलेला आहे. हे फार सुंदर दिसतं तिथे आणि हे बघण्याजोगी गोष्ट आहे तिथे. हे बहुतेक करत असताना आपल्या पुण्याच्या आयुकातल्या काही जणांचा सहभाग याचं डिझायनिंग करण्यामध्ये होता ना. कलकत्ता आणि पुण्यातले लोक ह्यांच्या संयोगाने हे झालेलं आहे. आणि हे जे मागे जे दिसते अशी एक तेजोमय अशी गॅलरी, ही इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी किंवा भारत ही कशी लोकशाहीची जननी आहे. आणि वैदिक काळापासून आतापर्यंत या लोकशाहीचा इतिहास कसा म्हणजे ऋग्वेदात यजुर्वेदात जसं संघ लोकांचा विचार, रामायण महाभारतात सुद्धा जसं लोकांच्या विचाराला महत्त्व होतं, ह्या सगळ्याची जर्नी इथे अनफोल्ड केलेली आहे इथे. आणि हे म्हणजे या डाव्या बाजूनं वेदांच्या काळापासून सध्याच्या काळापर्यंत. सर ह्याचं सिलिंग सुद्धा असंच बाहेर करून परत वरती आणून इन्स्टॉल केलं. याचं पूर्ण सिलिंग बडोद्यामध्ये केलं आणि ते बडोद्याहून आणून परत तीच पद्धत म्हणजे स्ट्रक्चर त्याच्यावरती स्ट्रक्चर रिफिक्स करणे, त्याला वेगळ्या वेगळ्या कव लाईटिंग वगैरे त्याचं सगळं जे होतं कॉम्प्लिकेटेड जॉमेट्री होती. आणि ती जॉमेट्रीसुद्धा कन्स्ट्रक्शन करताना सोडवताना माझे काही भावे स्कूलचे मित्र आहेत, आमच्या शाळेत जे त्यावेळेला भूमिती जी शिकवली आहे ती कामी आली. शेवटी पुणेकर सगळीकडे आहेतच. आणि तर ही ती डायलमधली आणि ह्याच्यामध्ये तो पेंडुलम आहे. हे त्याचं रेलिंग इल्युमिनेटेड आणि अर्थात हा आपला जगाला असलेला मंत्र वसुधैव कुटुंबकम हितोपदेशातला. फार सुंदर अशी रचना याची.
हे सर्व स्टोन्सही आपण म्हणजे आपल्या इथनं भारतातनं म्हणजे गुजरात राजस्थान इकडनं आपण प्रोक्युअर केलेले आहेत. सर्व स्टोन ही सगळी इमारत भारतीय निर्मितीची आहे. ह्याच्यात काहीही परदेशी नाही. सगळं म्हणजे इलेक्ट्रॉनिक जरी परदेशी कंपनीच्या नावानं असलं तरी त्याची सगळी निर्मिती भारतीय आहे. वाह. आणि हा जो स्टोन आहे म्हणजे जवळजवळ 80,000 स्क्वेअर मीटरचं स्टोनचं काम होतं. म्हणजे बिल्डिंगला बाहेरून बाहेरून एक स्टोन, lining, बरोबर. आतून स्टोन. हे जे आता तुम्ही हे जे कॉलम्स बघता हो, हे असे हो. वरपर्यंत जातात. हे हो. जवळजवळ 24 मीटर उंचीचे असे सिलेंडर कॉलम्स आहेत. त्यांना सगळं स्टोन क्लॅडिंग. ह्या सगळ्या स्टोनची सोर्सिंग, कटिंग, CNCवर कटिंग करणे, ते आणणे, ते लावणे, हे सगळं काम राजस्थान आणि राजस्थानमधले असंख्य कारागीर आणि त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि तो सगळा स्टोन इथे आणून हा फिक्स केलेला. मकरान मार्बल हा खालचा, बरोबर. नंतर ते लोकसभेची मागची वॉल ती Green marble केसरिया ग्रीन, हो. त्याच्यानंतर राज्यसभेची जी लाल वॉल आहे ती चित्तोडगड रेड, तो स्टोन. तर हे सगळं आणि मला खूप शिकायला मिळालं ह्याच्यामधनं. कारण एवढं सगळं प्रत्येक गोष्ट बघायला मिळाली. स्टोन कसा काढतात, स्टोन कुठून येतो, त्याचं कटिंग कसं होतं, राजस्थानमध्ये जाऊन ते बघितलं. इवन ती एम्ब्लेमची मूर्ती बनवणे हा सुद्धा एक वेगळा अनुभव होता की ती 21 फुटी 9.5 टनाची मूर्ती आहे. हां, ते एम्ब्लेमची आपल्या 21 फूट उंच आहे आणि ती त्या एवढ्या उंचीवर लावायची आहे. म्हणजे त्याची उंची धरून 24 मीटर ते 36 मीटरपर्यंत त्याची उंची जाते ते पेडेस्टल धरून. आणि तेवढ्या उंचीवर ते लावणे, हां, आणि त्याची सगळे ते जोडून नंतर त्या मूर्तीला जी एक अशी सोन्यासारखी झळाळी आली आणि जेव्हा त्याचं आम्ही उद्घाटन केलं तेव्हा ती खरोखर त्या अशा म्हणजे जुलैमध्ये त्याचं उद्घाटन झालं, ते अशी त्या सकाळच्या उन्हात अशी झळझळत होती ना की तो एक वेगळाच आनंद होता ती मूर्ती तिथे लावण्याचा. वा. सर, तुम्ही आता हा जो सगळा काळाचा उल्लेख करता म्हणून म्हणता की हे काम सुरू झालं आणि बहुतेक नंतर त्याच वेळेला कोविडची दुसरी लाट आली होती. कोविडच्या तर त्याचा याच्या कामावरती काही परिणाम झाला का? कोविडच्या आता जे तुम्ही हा प्रकल्प आम्हाला किती ऑक्टोबरच्या सुरुवातीला मिळाला. बरं. त्याच्यानंतर ते जमिनीचं लेवलिंग वगैरे करून सफाई करून आम्ही 2 महिन्यांनी आम्ही त्याचं भूमिपूजन केलं डिसेंबरमध्ये. बरोबर. तर तुम्हाला आठवत असेल की मे जूनच्या सुमारास पहिली कोविडची लाट आली होती. म्हणजे कोविडची लाट आल्यानंतर हा प्रकल्प आम्हाला मिळाला. म्हणजे जे भूमिपूजन वगैरे झालं ते सगळं मास्क लावूनच, लोकांचं सगळं मास्क लावूनच फोटो आहे. तुम्ही मोदींचाही बघितला फोटो मास्क लावून. त्याच्यानंतर जेव्हा काम सुरू झालं त्याच्यानंतर थोडं सुप्रीम कोर्टामध्ये काही लिटिगेशन वगैरे होतं, ते सगळं क्लिअर करून फेब्रुवारीमध्ये ॲक्च्युली पहिलं कॉन्क्रीट फेब्रुवारीमध्ये झालं. आणि परत एप्रिलमध्ये मोठी ती म्हणजे फेरोशियस म्हणजे अत्यंत महाभयंकर डेल्टाची लाट आली ज्यात खूप लोकांचे प्राण गेले, हे झालं. बरोबर. तर त्यावेळेला जवळजवळ 5,000 ते 5,500 वर्कर होते आमच्याकडे. आणि ते सगळे कीर्तीनगरला राहायचे जे 10 किलोमीटर लांब होते. मग आता यांना आणायचं कसं, यांचं कोविडवर नियंत्रण कसं ठेवायचं, 2 महिने मग साईट बंद करायची का, ह्याच्या सगळं करून आम्ही ॲक्च्युली तेव्हा बायो बबल तयार केला. म्हणजे सरकारने आम्हाला जमीन दिली रेल भवनच्या मागे, पार्लमेंटला लागून, आणि तिथे आम्ही जवळजवळ 2,500 लोकांचा एक कॅम्प तयार केला. आणि तिथे 2,500 म्हणजे 5,000तले 2,500 वर्कर कीर्तीनगरला आणि 2,500 वर्कर इथे साईटला लागूनच. आणि त्यांना सर्व जेवण खाण औषध ऑक्सिजन बेड्स डॉक्टर सगळं आम्ही ते 3 महिने आम्ही बघितलं. आणि त्यांचं काम एवढं की तिथून साईटला जाणे, साईटहून परत कॅम्पवर येणे. पण त्यांचं सगळं म्हणजे त्यांची हेल्थ कशी आहे, त्यांचे पॅरामीटर्स कसे आहेत, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, ऑक्सिजन लेवल चेक करणे, काही जर सिरियस इश्यू आलं तर आयसोलेशन कसं करणे, हे सगळं बघितलं. तर ह्यामुळे हा तो वेळ वाचवता आला म्हणजे. आणि हा बायो बबल जो तयार केला गेला 2,500 लोकांसाठी, आणि सरकारनं खूप त्यात मदत केली, त्यांच्या सहकार्याशिवाय झालंच नसतं. तर त्याचा त्या कोविडच्या काळात फायदा झाला. तर आणि ती लाट सगळ्यात जास्त
म्हणजे हे होती त्रासदायक होती. बरोबर त्याच्यानंतर अजून एक आली पण ती ओमिक्रॉनची होती आणि त्यामुळे बरोबर. त्यात बऱ्याच लोकांना झालं पण त्यात भारतात बऱ्याच लोकांचं हे पण झालं काय म्हणायचं आपलं कारण असं लेबर मॅनेजमेंट करणं आणि एवढं सगळं लेबर तिथे एकत्र ठेवून घेणं, कारण आपण कोविडच्या वेळेला ऐकलं की लेबर कसं एका शहरातून दुसरीकडे त्यांच्या होमटाऊनला गेलेले होते, तर अशा वेळेला ही सगळं लेबर मॅनेजमेंट असेल, मटेरियल मॅनेजमेंट करणं खूप अवघड नाही गेलं? सर्वांच्या शेवटी एक राष्ट्र कर्तव्य आहे. लेबरपासून सगळ्यांच्या मनात ती भावना होती म्हणून लेबर सुद्धा इथून हल्लं नाही, लेबर सुद्धा हल्लं नाही. म्हणून मी म्हणतो की मूळ जर असेल ह्या प्रोजेक्ट काम वेळेत व्हायचं तर त्याचं श्रेय राष्ट्रभावना निर्माण झाली लोकांच्या मनात म्हणून. ऑल फोर्सेस वेर टुगेदर इन वन डायरेक्शन विथ वन गोल. बरं. दॅट इज द ट्रू क्रेडिट ऑनेस्टली. थोडी पुढची चित्र दाखवतो. हे कोर्टयार्ड आहे, हे मध्ये परत पूर्ण ओपन स्पेस आहे. याच्या बाजूला डायनिंग हॉल्स आहेत, याच्या बाजूला लाउंजेस आहेत, म्हणजे ही जी ओपन स्पेस पाहिजे सांसदांना भेटण्यासाठी, लोकांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी, तर हे सगळं इथे आहे. सरांनी मगाशी जो उल्लेख केला होता ती राजमुद्रा वर दिसते तिथे कोर्टयार्डमध्ये. तिथे यस ती वरच्या बाजूला जी दिसते तिथे दिसते. ती इतके मजले वर, ती एवढी जड राजमुद्रा त्यांनी इन्स्टॉल केलेली होती आणि त्यावेळेला माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं 11 जुलैला 2022 साली त्याचं अनावरण झालं, अनवील झालं. त्याच्यानंतर हे लायब्ररी आहे, हे वेटिंग एरिया लॉबीमध्ये आहेत फोटो. वेटिंग एरिया हे सगळ्या लोकांसाठी म्हणजे ते सांसदांसाठी वगैरे. MP लाऊंज आहे, याचं पूर्ण फर्निचर तेव्हा आलं नव्हतं. आता हे फोटो जरा जुने आहेत तर तेव्हा आलं नव्हतं, आता पूर्ण फर्निचर याचं आलेलं आहे. आणि हे एक टिपिकल मिनिस्टर रूम आहे. आणि हे सुद्धा म्हणजे आम्हाला आता ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे घड्याळ, फ्रेम, टेबल क्लॉथ, टेबलवरचा फोन, पेन ठेवायचं जागा, हे सगळं आम्हाला द्यायचं आहे. आणि हे सगळं ॲक्सेसरीज आम्हाला ह्या 24 ते 26 महिन्यात काम करायची हे आहे. पण हे सगळं झालेलं आहे. आता आपण विशेष दाद द्यायला पाहिजे की फक्त नुसती ती बिल्डिंग किंवा वास्तू बांधून नाही, तर त्या ठिकाणचं त्यातलं इंटिरियर कंप्लीट केल्यानंतर सरांनी उल्लेख केला तसा अगदी फ्रेम घड्याळापासनं प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा विचार करून त्या जागेवर उपलब्ध करून दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण केलेलं हे असं प्रोजेक्ट आहे. त्याबद्दल खरंच आम्ही सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हे ॲक्च्युअल फोटोज आहेत. म्हणजे हे कुठल्याही कम्प्युटर इमेजेस नाहीत. नाही, मध्ये कुठल्या तरी चॅनलवर असं आलं होतं की ह्या म्हणजे सुरुवातीला जेव्हा प्रसिद्ध झाले फोटो की ह्या मे बी दिज आर कम्प्युटर जनरेटेड इमेजेस, तसं काही नाही, हे ॲक्च्युअल फोटोज आहेत. सर तुम्ही फोटोंचा उल्लेख केला म्हणून की आत्ता जेव्हा आपला तो तिकडे हे आपण म्हटलं होतं की तुमचं ओपनिंग झालं त्यावेळेचे सगळे फोटो यायला लागले होते. आधी फोटो आम्हाला मीडियामध्ये कुठेच दिसले नव्हते, तर तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांना, कामगारांना काय मोबाईल वापरायला बंदी होती का? मोबाईल वापरायला बंदी होती असं नाही, मोबाईलवर नियंत्रण होतं. आणि फोटो काढणे आणि फोटो कुठे पोस्ट करणे ह्याला पूर्ण बंदी होती. म्हणजे मी आता उज्ज्वला माझी पत्नी दोनदा बघायला आली मी काम करत असताना, तर तिला मी निक्षून सांगितलं होतं की फोटो काढायचे नाहीत आणि फोटो काढले तर मुलींनाही पाठवायचे नाहीत. कारण कुठे सध्या काय कुठली गोष्ट केव्हा कशी सोशल मीडियावर जाईल, फेसबुकवर आपल्यासमोर आपलं रूप कधी येईल हे माहीत नाही. त्यामुळे मी सांगितलं होतं अजिबात करायचं नाही. तर हे सर्वांवर बंधन होतं, सर्वांवर म्हणजे A to Z. माणूस कुठेही असेल, म्हणजे तो वर्कर असू दे किंवा प्रोजेक्ट मध्ये माझा मुख्य रोल होता तरी मी असू दे किंवा माझी पत्नी असू दे किंवा आणि कोण VIP व्हिजिटर असू दे, सर्वांवर हे बंधन होतं की मीडियाला सुद्धा त्या ठिकाणी मीडियाला सुद्धा प्रवेश नव्हता. मीडियाला सुद्धा प्रवेश नव्हता, जो काय होता कंट्रोल होता. याचं खरंच सांगतो की याचं संपूर्ण नियंत्रण, पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन, पूर्ण संकल्पना, ह्याच्या मागे लोकांचं कसं काम व्हायला पाहिजे, राष्ट्रीय भावना कशी एकत्र आली पाहिजे, याचा कसा म्हणजे
वापर किंवा अब्यूज होता कामा होता नये. कामा नये. बरोबर. या सर्व गोष्टींकडे माझ्या मते पंतप्रधानांचं जातीनं लक्ष होतं, जातीनं लक्ष होतं. हा? म्हणजे घरचा एखादा कर्तबगार पुरुष एखादा सण किंवा समारंभ ज्या निश्चयानं आणि ज्या ॲडमिनिस्ट्रेशनने किंवा कर्तव्यानं पार पडतो तसं सगळं त्यांनी हे कार्य पार पडलं, खरं सांगायचं. पुढे हे अर्थात आकडेवारी आहे, ही आमच्या इंजिनियर्सची एक आवडती स्लाईड असते की या प्रोजेक्टमध्ये किती काय काय आहे. पण जसं मी आता सांगतो इथे की या बाजूला जर बघितलं तर टोटल कॉन्क्रीट हे दिसत नाही याच्यावर आता 175 क्युबिक मीटर. म्हणजे सरांनी जो मगाशी उल्लेख केला की किती मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट तिथे काम करण्यात आलं, त्यानंतर जवळपास 80,000 स्क्वेअर मीटर स्टोनचं वर्क झालं, म्हणजे 8 लाख स्क्वेअर फुटाचं स्टोनचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर 10,000 वेगवेगळे फर्निचरचे पीसेस त्यामध्ये डिझाईन केलेले होते आणि ते सर्वच्या सर्व उद्घाटनाच्या वेळेला त्या ठिकाणी तयार झालेले होते. त्याचबरोबर असंख्य वेगवेगळ्या एजन्सीज ज्या त्या ठिकाणी कामाला होत्या त्याचंही या ठिकाणी त्यांनी डायग्रॅम दिलेली आहे की त्याच्यामध्ये केबल वायरिंग किती झालेलं होतं, किती रिएन्फोर्समेंट वापरली गेली, डक्टिंग किती झालेलं होतं, नेटवर्क मॅनेजमेंट किती केलेली होती. या सर्व टेक्निकल गोष्टी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तर कामाची व्याप्ती खूपच होती आणि त्यानुसार हे आता मी हे आपण बोललो आहे त्यामुळे मी या स्लाइड्स हे करतो. हे आयसोलेशन आम्ही एवढं टॉल आयसोलेशन केलं होतं जुनी म्हणजे आपली सध्याची बिल्डिंग आणि नवीन बिल्डिंग यांना सेपरेट करण्यासाठी की नॉईज पोल्युशन या बाजूला जाऊ नये म्हणून. सगळ्यात हल्ली काय होतं की कुठेही बांधकाम करत असताना शेजाऱ्यांचं सहकार्य खूप लागतं, त्याच्याशिवाय आपलं कामच नीट होत नाही. आणि तुमचे शेजारी जर बघितले तर जुनी संसद होती, रक्षा भवन होतं, तर या सर्व शेजाऱ्यांचं सहकार्य कसं होतं तुम्हाला? नाही, शेजाऱ्यांचं सहकार्य होतंच आणि आम्ही पण काळजी घेतली की ह्या आपला जो परिघ आहे त्याच्या बाहेर कोणाला त्रास होणार नाही. म्हणजे संपूर्ण बाजूला एवढी टॉल बॅरिकेड्स होती. आता तुम्ही याचं जर हे जवळजवळ 18 ते 20 मीटर टॉल बॅरिकेड्स सगळीकडे उभा केली होती आणि नॉईज रेझिस्टंट बॅरियर्स आहेत, म्हणजे यांच्या सँडविच पॅनल्स आहेत, त्याच्यामुळे नॉईज दुसऱ्या बाजूला जाऊ शकत नाही. अशी या सुरक्षा यंत्रणांचा कधी ताण नाही आला का कामावरती? कसं असतं ना की एकदा आपण प्रोजेक्टचं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित मांडलं आणि त्याची सगळी लेआउट, जाण्या येण्याची पद्धत, इक्विपमेंटची मुवमेंट, हे आयसोलेशन वगैरे हे एकदा जर आपण व्यवस्थित बसवलं ना तर त्याच्यामुळे ॲक्च्युली प्रोडक्टिव्हिटी वाढते, कारण आपलं मग एक यंत्रवत काम सुरू होतं तिथे. पण जर आपण त्यातच जर काटकसर करत गेलो किंवा नीट रस्ते नाही आहेत, नीट आयसोलेशन केलेलं नाही आहे, जी इक्विपमेंट आहेत, आता ही सगळी इक्विपमेंट नॉईज होऊ नये म्हणून नवीन घेतली होती त्यावेळेला. तर ह्या सगळ्यांच्यासाठी जर तुम्ही ॲक्च्युली कामाचं इन्फ्रास्ट्रक्चर पद्धतशीरपणे पहिल्यापासूनच मांडलं बरोबर तर मग त्याचा त्रास होत नाही, केऑस होत नाही त्याचा. बरोबर. तर त्यामुळे ॲक्च्युली ही इष्टापत्तीसारखंच झालं की ह्याच्यामुळे नियंत्रण एवढं चांगलं झालं, प्लॅनिंग एवढं चांगलं झालं की त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी खूप होती. बरं. हे सगळं त्यावेळेला झालेलं, म्हणजे स्मॉक गन्स, हे सगळं एक्सकव्हेशनचं काम या दाखवत नाही, आपण बोललो ह्याच्याबद्दल. प्रचंड प्रमाणात असलेलं स्टीलचं काम, हे जाऊन तिकडे जाऊन स्टोन क्वारीजमध्ये जाऊन स्टोन आणणे, तिकडे एक स्टोनचं वजन 50-70 किलो ते उचलून लावणे, हे स्टोन कट, ह्या सगळ्या जाळ्या ज्या आहेत ह्या स्टोन CNC मध्ये कापून असेंबल केलेल्या या जाळ्या आहेत, हे बाहेरच्या फसाडला या जाळ्या आहेत स्टोनच्या. याच्यातनंच तो नॅचरल डेलाईट सगळा सभागृहामध्ये आतमध्ये हा कॉरिडॉर, ह्या कॉरिडॉरच्या भोवती असतात. बरोबर. पण अशाच त्या वरच्या पण आहेत. त्याच्यानंतर हे आतमधलं बॅकवॉलचं चालू असलेलं काम, हा जो दिसतोय तुम्हाला इथे, हा हिरवा स्टोन लावतोय, हा हिरवा स्टोनचं. मगाशी ज्या सिलिंगचा उल्लेख केला ते किती उंचीवरती लावलं गेलेलं आहे आणि त्याला किती मोठ्या प्रमाणात स्कॅफोल्डिंग केलेलं आहे, म्हणजे जवळपास ते 24 मीटर, म्हणजे आपण जर बघितलं ते 8 ते 10 मजल्यांच्या वरती ते सिलिंग फिट केलेलं होतं. ॲब्सोल्युटली. त्याच्यानंतर हे राज्यसभेचा जेव्हा तो तांबडा स्टोन जेव्हा लावत होते तेव्हा हे पूर्ण असं जेव्हा लोकसभेचे खालचे बेंचेसची जी आपण स्टेप बाय स्टेप जी मांडणी करत होतो तेव्हाचं चित्र आहे. हे सिलिंगचं वरची तोलणं चाललं तेव्हा, हे ब्रासचं जे मी तुम्हाला म्हणलो सिलिंग जे आपण असेंबल बरोबर.
आणि हे ते मधला सेंट कॉन्स्टिट्यूशन हॉलचं चित्र, बरं. हे जे मी म्हणलं तुम्हाला 220 टनाचं जे स्ट्रक्चर structure आहे, आहे. हे जे पूर्ण 3D मध्ये डिझाईन करून असेंबल करून त्याच्या खाली मग आपण जे हे लावलं, रूफ लावलं, रूफ लावलेलं आहे. ते बर. हे सगळं तर खूपच व्याप्ती. आणि ह्याचं बारकाईनं काम करताना लोक, हे कोविडच्या काळात जो आमचा आयसोलेशन कॅम्प होता त्याचं सगळं चित्र आहे. आता या सर, टाटांच्या वतीनं आपल्या इथे म्हणजे कधी का प्रोजेक्टचा प्रगती कशी चालू आहे, काय आहे ह्याच्याबद्दल कधी सिनियर ह्यांच्याशी बोलणं झालं होतं का, व्हायचं का? रतन टाटा साहेब तर सुरुवातीला जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा स्वतः जातीने हजर होते. आणि त्याच्यानंतर चंद्रशेखर साहेब हे दर 2 महिन्याला यायचे. बर. दर 2 महिन्याला, म्हणजे दर महिन्याला मला तर रिपोर्ट करावं लागायचंच त्यांना की प्रगती किती आहे, आपण प्लॅनप्रमाणे चाललो आहे नाही चाललो आहे. पण दर 2 महिन्यानं ते स्वतः यायचे आणि ते स्वतः कामाचं स्वरूप काय आहे, कुठल्या अडचणी आहेत, काही आर्थिक अडचणी आहेत का, हे सगळ्याचं हे करायचे. तर त्यांचा निरंतर पाठिंबा होता या सगळ्या गोष्टींना. आणि खरोखर यात म्हणजे मी आता टाटा ग्रुपमध्ये काम करतो त्यामुळे मला अर्थातच या 2 व्यक्तींबद्दल अतोनात आदर आहे. आणि त्यांनी स्वतः जातीनं जो एवढा वेळ दिला त्याबद्दल मी खरोखरच त्यांचा ऋणी आहे या प्रोजेक्टमध्ये. हे मोदी साहेब स्वतः, मी तुम्हाला जे सांगितलं मगाशी तुम्ही हां. उल्लेख केला ते, हे जेव्हा सप्टेंबरमध्ये आले होते तेव्हा त्यांचं जे बोलणं झालं वर्कमॅन बरोबर जेव्हा होते तेव्हा, राजमुद्रा ज्या वेळेला हे हां केलं. ह्याचं जेव्हा अनविलिंग झालं तेव्हा तुम्ही हे सुद्धा किती समर्पित भाव आहे बघा पंतप्रधान चेहऱ्यावर. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व असं भारावून टाकणार आहे. ते तुम्हाला कार्य प्रवृत्त करतं, तुम्हाला तुमच्या कर्तव्याची लगेच जाणीव करून देतं. एवढ्या जबाबदारीने आणि एवढ्या भावनेने ते प्रत्येक गोष्ट करतात. सर, ही एवढी सगळी मोठ्या मोठ्या व्यक्ती या कामावरती लक्ष ठेवून होत्या, ह्याचं जी स्ट्रेस मॅनेजमेंट जे आपण एक म्हणतो, तर तुम्हाला स्वतःला त्याचा कधी ताण आला नाही का? ॲक्च्युली जसं जसं काम होत गेलं आणि जसं जसं या सर्व लोकांच्या व्हिजिट्स झाल्या, त्यातनं मिळणारी एक असं कोणी बोलून सांगत नाही की काम चांगलं होतं किंवा कसं होतं आहे, पण त्यातनं एक जाणवलं की काम चांगलं चाललं आहे, एक असं चेहऱ्यावर भावना आहे. तर त्यामुळे तुम्हाला तर खरं जास्त प्रोत्साहनच येतं, म्हणजे तुमची आंतरिक शक्ती वाढते आणि त्यामुळे अजून कमिटमेंट वाढतच होती. म्हणजे ह्या प्रत्येक व्हिजिटमुळे खरं तर आमची कमिटमेंट वाढत राहिली. ताण अजिबात नव्हताच. म्हणजे बर. हे जेव्हा आता उद्घाटनाच्या आधी. 30 मार्चला जेव्हा आले होते उद्घाटनाच्या आधी, तेव्हा आम्ही त्यांना दाखवली. तेव्हा हे सेक्रेटरी मागे स्पीकर साहेब आहेत, मी पण आहे तिथे, आम्ही त्यांना सर्व बिल्डिंग तेव्हा दाखवली हे करून. तेव्हा सुद्धा त्यांनी वर्कर बरोबर आणि इतर लोकांबद्दल हे घेतला. उद्घाटनाच्या पूर्वी सुद्धा ज्या कामगारांनी त्या ठिकाणी काम केलं त्यांचा आधी त्यांनी गौरव केला आणि मग उद्घाटन केलं ना? होय होय होय. 11 जणांचं शाल वगैरे देऊन पूर्ण गौरव केला. वा. ही आमची टीम, टाटाची टीम. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण टाटाच्या या टीमला शुभेच्छा देऊया. दिस इज आवर टीम. ओके. हे आत्ता जेव्हा पंतप्रधान जेव्हा उद्घाटनासाठी आले तेव्हा हे प्रथम गांधी पुतळ्याकडे गेले तेव्हाचा हा फोटो आहे. आणि जेव्हा हे सेनगोल घेऊन जेव्हा आतमध्ये आले सेनगोलच्या प्रतिष्ठापनेसाठी तेव्हाचा हा एक फोटो आहे. तर हा एक विलक्षण अनुभव होता. आणि या सर्वांबरोबर काम करायला मिळणे आणि त्यांच्यापासून जी एक मी म्हणलं की एक आंतरिक ऊर्जा, एक प्रेरणा आणि एक अतीव समाधान, बरं, हे सर्व या प्रसंगातून मिळालं. आणि आम्हाला सगळ्यांनाच मिळालं, म्हणजे माझ्याबरोबर माझे सहकारी सगळ्यांनाच मिळालं. खरं तर बऱ्याच गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. म्हणून मी सरांना एक शेवटचा प्रश्न विचारतो की एवढ्या सगळ्या आव्हानांना तोंड देत एवढी 7 लाख स्क्वेअर फुटाची इमारत 28 महिन्यांमध्ये बांधलीत. माननीय पंतप्रधानबरोबरच करोडो भारतीयांनी त्याचं कौतुक केलं. आज या क्षणी त्याबद्दल काय वाटतंय? एक तर असा प्रोजेक्ट करायला मिळणं हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि त्यात
मी तिथे असणे आणि हे मला करायला मिळणे हे खरोखरच माझं भाग्य आहे. मला एवढं खात्रीनं माहिती आहे की इथे असली प्रत्येक व्यक्ती हां. जर ती माझ्या जागी असती तर तिने सुद्धा एवढ्याच कष्टाने एवढ्याच मेहनतीने काम करून हा प्रोजेक्ट पूर्ण केला. वा. तर तर मी खरोखर भाग्यवान आहे म्हणून तिथे आहे. हां, पण सर्व भारतीय, मी इतक्या लोकांबरोबर याच्यामध्ये काम केलं, मला मजूर आहेत, हे आहे. हां. मी स्वतः IITचा इंजिनियर आहे, पण मी त्या मजुरांचं जे ज्यांना शिक्षण नाही पण त्यांनी जे कामावर शिकलेलं आहे आणि त्यांचं जे कौशल्य आहे आणि त्या कौशल्याने ज्या वेगानं ते काम करतात हे बघून जे एक वेगळंच मला विश्व तिथे बघायला मिळालं. बरं. त्याचा पण एक मला खूप आनंद आहे. वा. आणि शेवटी ही एक वास्तू म्हणजे आज भारत, स्वतंत्र भारत हा विजिगुषी वृत्तीचा आहे. आपल्याला जगात एक स्थान मिळवणारा आपला देश त्या दिशेने आपली पावलं चालली आहेत. आपल्या तरुण पिढीची एक स्ट्रॉंग ॲस्पिरेशन आहे. बरं. आणि प्रत्येक तरुणाला, प्रत्येक नवीन पिढीतल्या माणसाला ह्या प्रोजेक्टपासून प्रेरणा मिळेल, आत्मविश्वास मिळेल, अशी ही बिल्डिंग झालेली आहे. आणि यात मी हे योगदान देऊ शकलो याबद्दल मी खरोखर ऋणी आहे. या समाजाचा, या कामाचा, पंतप्रधानांचा, सर्वांचाच. थँक्यू व्हेरी मच. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी एव्ही या ठिकाणी आहे, ती आपण बघूया. ते शेवटची ही जुनी आहे तशी, 1-1.5 महिन्यापूर्वी. नाही, एकदम एव्हीला जाणार. आर्ट अँड कल्चर आपलं राहिलं ते पुढच्या वेळ करू. आता खूप वेळ झाला. नाही, काय प्रॉब्लेम. हे एक सर एक उत्सुकता म्हणून मी विचारतो की ही जी एकच मिनटं, ते आधीच्या फक्त प्रेझेंटेशनमधलं पुढचं जे एक होतं ना, हे जे सगळे आहेत की नाही, हां. हे सगळे द्वारपाल आहेत. कळलं की बरं. नाही? प्रत्येक ह्याच्यावर, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं हां. हंसाचे स्टॅच्यू जे आहेत ते एका ह्याच्यावरती आहेत. बरं. आणि मी तुम्हाला सांगितलं की हा अंतर्मनाचा, हां. विवेकाचा असा द्योतक म्हणून बरोबर. हंस तिथे आहे. मकर डायव्हर्सिटी आणि पीसफुल को एक्झिस्टन्सचा आपल्या संस्कृतीतनं, भारतीय संस्कृतीत त्याचा उल्लेख आहे, तो तसा आहे तिथे. हे दारावरती म्हणजे जिथे गेट्स आहेत त्याच्या इथे त्या हे गेटच्या केलंय. तिथे द्वारपाल म्हणून ह्या मोठ्या मूर्ती आहेत, म्हणजे मोठ्या फार मूर्ती सुंदर केलेल्या आणि आहेत. मोठ्या मूर्ती बरोबर. आहेत. Yes. बरोबर. आणि तसंच प्रत्येक द्वारा, म्हणजे हे जे बाकीचे सेरेमोनियल जी द्वार आहेत बर. त्याच्यामध्ये हे पहिलं आहे ते ज्याच्यामध्ये गज म्हणजे ज्ञानद्वार जे आहे, बर. तर रिप्रेझेंट्स पॉवर, विजडम, वेल्थ, बरोबर. आणि इन्स्पायर्ड बाय सो अँड सो. देन गरुड हे कर्तव्याची, गरुड हे ॲस्पिरेशन, प्रॉस्पेरिटीची जाणीव करून देणार म्हणून. हे भारतातल्या वेगवेगळ्या देवळांमधनं त्याची ही प्रतिकात्मक मूर्ती त्या ठिकाणी केलेल्या त्या आहेत ना? ठिकाणी केलेल्या आहेत त्या, आणि त्या लावलेल्या आहेत. आणि ह्यानं म्हणजे संस्कृतीची पण ओळख होते आणि बिल्डिंगच्या सौंदर्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. सर, हे करत असताना सरकारी ह्याच्यावरती कुठल्या डिपार्टमेंटची आपल्याला काही मदत ह्याचं किंवा सर्व काम मिनिस्ट्री ऑफ कल्चरनं केलं. बर. केलं आणि त्यांनी जवळजवळ 2-2.5 वर्ष अभ्यास करून, भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून, हां. त्यातल्या कुठल्या गोष्टी, म्हणजे जशी आपली संस्कृती इव्हॉल्व्ह होत गेली आणि त्याच्यामधल्या ज्या विलक्षण ज्या गोष्टी आहेत, हां. म्हणजे आता संकल्पद्वारवर तुम्हाला चाणक्य आहेत आणि गांधीजी आहेत त्यांचा, आणि संकल्प म्हणजे दृढनिश्चय जो मनाचा, आणि त्याची जाणीव करून जाणारं हे द्वार आहे. बरोबर. त्याच्यानंतर कर्तव्य मंडप आहे, जिथे कर्तव्याची, ड्युटीची जाणीव आहे, जिथे कोणार्कचं चक्र आहे आणि पटेल आंबेडकरांची म्युरल आहे. बरोबर. आणि हे ज्ञान मंडप जो आहे, म्हणजे नॉर्थचा जे दरवाजा आहे, हां. तिथे तुम्हाला गार्गी आणि नालंदा हो, यांचे हो, पण असे हो. भव्य म्युरल्स आहेत. बरोबर. 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 हे शिल्प, या आर्ट गॅलरीज आहेत, शिल्पदीर्घ आहेत. इथे अगेन भारतीय संस्कृतीचं म्हणजे वेगवेगळ्या शिल्पकलेचा इथे संगम आहे, आणि त्याचं इथे सगळं एकत्रीकरण आहे. नंतर हे स्थापत्य म्हणजे ज्या इमारती आहेत, ताजमहल म्हणा किंवा जयपूर म्हणा किंवा या सगळ्यांचं इथे एकत्रीकरण. युनेस्कोनी ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट ज्या भारतातल्या आहेत ज्याला मानांकन दिलेलं आहे, आणि ज्या भारतातल्या काही अशा साईट्स आहेत त्याची ही मिनिएचर्स या ठिकाणी केलेली आहेत ना त्या स्थापत्य याच्यामध्ये. येस. बरोबर.
आणि हे संगीत दीर्घ आहे ज्याच्यामध्ये वेगळी वेगळी आपली भारतीय इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि तर त्याचं सगळ्याचं हे आहे. हे कॉन्स्टिट्यूशन गॅलरी मी जे तुम्हाला सांगितलं त्या 16 निशेस आहेत ज्याच्यामध्ये भारतात लोकशाही कशी वैदिक काळापासून आत्तापर्यंत आहे आणि भारत ही कशी लोकशाहीची जननी आहे ह्याचं सगळं डिपेक्शन तिथे आहे. आणि मध्ये जे टेबल आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनची प्रत आहे, घटनेची प्रत आहे. ही अशा त्या गॅलरीज आहेत म्हणजे निशमधले ते हे आहे. समुद्र मंथन आहे याचा सबका प्रयास तर याचं पूर्ण म्युरल आहे, संपूर्ण मोठं म्युरल आहे तिथे. ही पीपल्स वॉल आहे तर याच्यामध्ये सबका विश्वास ह्याने आहे की प्रत्येक आपल्या प्रांतामधून आलेल्या कलाकारांनी हे निर्मिलेली ही बिल्डिंग अशी दिसते. हे जे मी तुम्हाला म्हणलं ना हे इथे ह्या मूर्ती आहेत एंट्रन्सला आहेत आणि बिल्डिंगचं संध्याकाळचं स्वरूप आहे असं छान समोरनं दिसणार. हे पब्लिक एंट्रन्स आहे असं तुम्ही बघू शकता. हा एरियल शॉट आहे. धन्यवाद. आणि ही देखणी वास्तू आपण जी बघितलीत आणि आपण ज्यांना आता ऐकलं ती उभी करण्यामागे एका पुणेकराचा हात आहे, म्हणून आपण सर्वजण जोरदार टाळ्यांच्या गजरात देशपांडे सरांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद. काही गोष्टी बोलायच्या नसतात. अगदी 2 मिनटं समारोपाच्या आधीची आहेत, त्यामुळे काही अस्वस्थ होऊ नका की आता अजून काही कार्यक्रम चालतो की काय. अचानक राज्याचे मुख्यमंत्री पुण्यात आल्यामुळे आणि प्रोटोकॉल पालकमंत्र्यांनी बरोबर आणायचं असल्यामुळे मला जावं लागलं आणि सगळं माझं वेळापत्रक बिघडलं. कार्यक्रम खूप मोठा होता. महारेलच्या वतीने 9 रेल्वेचे ओव्हरब्रिज तयार झालेलं ROB म्हणतो आपण आणि नव्याने 11 ROBंचं पायाभरणी होतं. तर ती नितीनजींनी नागपूरहून ऑनलाईन, देवेंद्रजींनी मुंबईहून ऑनलाईन आणि एकनाथजींनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ऑनलाईन करायचे होते. अचानक त्यांचा निरोप आला की नाही मी प्रत्यक्षच येतो. हे सगळे ब्रिज वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पण त्याचं एकत्र उद्घाटन करायचं होतं. ते आल्यामुळे जवळजवळ माझा 1.5 तास गेला. मला क्षमा करा की मी उशिरा आलो. पण मला याचं समाधान आहे की किमान मला भेटता आलं, नाही तर थोडं अजून उशीर झाला असतं तर कार्यक्रम संपला असता. मी फक्त त्यांना एक कॅडबरी देण्यासाठी आलेलो आहे. एक कॅडबरी इतका योग चांगला जुळून आणल्याबद्दल प्रकाश जावडेकरांना. आणि कोणी अनाउन्समेंट करण्यापेक्षा मीच अनाउन्समेंट करतो की कार्यक्रम संपला.